भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। उपजे ते नासे, नासे ते पुनरूपे दिसे, हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा। सकळ विश्वाला मंगल्याचं प्रतीक देणारे अध्यात्माचे कळसगुरु म्हणजे महावैष्णव माऊली ज्ञानोबारा, ज्यांनी खऱ्या अर्थानं सकल समाजाला अध्यात्माची साधी, सरळ आणि सोपी व्याख्या स्पष्ट केली। कारण अध्यात्म म्हणजे फक्त धार्मिकता नाही मायबाप, अध्यात्म म्हणजे वरिष्ठांप्रतीचा आदरभाव, अध्यात्म म्हणजे कनिष्ठांप्रतीचा करुणाभाव, अध्यात्म म्हणजे वेद वाचण्या अगोदर समोरच्याच्या अंतकरणातील वेदना वाचता येणं, अध्यात्म म्हणजे ग्रंथांच्या आणि संतांच्या संगतीत राहणं, अध्यात्म म्हणजे ग्रंथांच्या आणि संतांच्या संगतीतून घडलेल्या महापुरुषांच्या जीवनातून आपलं जीवन चरित्र घडवणं, अध्यात्म म्हणजे फक्त पूजा, अर्चना आणि प्रार्थना नाही, तर त्याप्रमाणे आपली दिवसभरातील प्रत्येक कृती असणं। एकंदरीतच अध्यात्म म्हणजे सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपल्या हातातील प्रत्येक कार्य हे प्रामाणिक आणि पारदर्शक पद्धतीने करणं, अशी कलियुगातील मानवाला मोक्षाकडे जाणारी साधी, सरळ आणि सोपी वैवाट निर्माण करून देण्यासाठी ज्यांनी ज्ञानेश्वरीची अमृतवेल बहरवली, फुलवली आणि मृत्यूलोकातील सामान्य जीवांच्या अंतकणापर्यंत रुजवली। महाराज आणखी सोपं करून सांगायचं म्हटलं तर नारळाला डोळे आहेत, पण त्या डोळ्यांनी ते कधी पाहू शकत नाही। सुईला नाक आहे, पण त्या नाकानं ते कधी गंध घेऊ शकत नाही। कपाला कान आहेत, पण त्या कानांनी ते कधी ऐकू शकत नाही। बाटलीलाही तोंड आहे, पण त्या तोंडानंही ते कधी बोलू शकत नाही। कंगव्याला दात आहेत, पण दातांनी काही चावू शकत नाही। टेबलालाही पाय आहेत, पण ते पायही कधी चालू शकत नाही। आणि महाराज बारकाईनं पाहिलं तर खुर्चीलाही हात आहेत, पण त्या हातांनी ते कोणतंही कर्म करू शकत नाही। अगदी त्याचप्रमाणे 84 लक्ष योनीमधून या मृत्यूलोकामध्ये या देहाला जे चैतन्य प्राप्त झालेलं आहे, ते चैतन्य संसारूपी मुगजळामध्ये अडकल्यामुळं काय कारण परत्वे प्राप्त झालं, हेच या मृत्यूलोकात या देहाला समजलेलं नाही। आणि तेच समजावून देत या देहातील चैतन्याला या मृत्यूलोकामध्ये परमानंद आनंद प्राप्त करून देण्यासाठी ज्यांनी या मृत्यूलोकामध्ये अवतार कार्य घेऊन ज्ञानेश्वरीची अमृतवेल बहरवली, फुलवली आणि सामान्य मृत्यूलोकातील जीवांच्या अंतकणापर्यंत रुजवली, त्या महावैष्णव माऊली ज्ञानोबारायांच्या ज्ञानेश्वरीच्या दुसऱ्या अध्यायातील होवी म्हणजे मृत्यूलोकातील जीवाच्या जीवनमानाचा जन्म आणि मृत्यूचा आलेख मांडणारी आहे। आज खरं तर ज्या कारण परत्वे ही प्रवचनरूपी सेवा आहे, प्रस्तावना देत असतानाही अंतकरण मात्र जड झाल्याशिवाय राहत नाही। कारण 1 वर्षापूर्वी बाबांचं आपल्यातून अचानक झालेलं जाणं हे कदापि शब्दांमध्ये व्यक्त होणार नाही। कारण लक्षात घ्या महाराज, मराठी व्याकरणशास्त्र आधारे आम्ही जगाच्या पाठीवर प्रगती साधली। मराठी व्याकरण तालिकेमध्ये प्रत्येक शब्दाचे समास आणि विग्रह निघतात, पण या जगाच्या पाठीवर 2 शब्द असे आहेत, त्या शब्दांचा कधी समास आणि विग्रह निघत नाही। कारण ते शब्द नाहीत, तर या मृत्यूलोकातील भाव आहेत आणि ते शब्दभाव म्हणजे आई आणि बाबा आहेत। 1 वर्षापूर्वी बाबांचं आपल्यातून झालेलं जाणं हे कदापि शब्दांमध्ये व्यक्त होऊच शकत नाही। कारण घरात वडिलांचं असणं म्हणजे काय असतं? अहो, दुपारी 12ची निरंती उन्हाची वेळ असावी आणि सूर्याच्या किरणांमध्ये घामाच्या थेंबांमध्ये हा देह ओलाचिंब व्हावा। त्यावेळी या समोरच्या रस्त्याने जात असताना एखाद्या वटवृक्षाच्या छायेची म्हणजे सावलीची आस आपल्या अंतकणात निर्माण व्हावी आणि आपण त्या वटवृक्षाच्या छायेमध्ये म्हणजे सावलीत जावं, तेव्हा अंतकणाला मिळणारा आनंद म्हणजेच घरात वडिलांच्या असण्याचा आनंद असतो। पण दुपारची 12ची निरंती उन्हाची वेळ असावी आणि सूर्याच्या किरणांमध्ये घामाच्या थेंबांमध्ये आपण खऱ्या अर्थानं याच मार्गाने निघावं आणि त्याच वटवृक्षाच्या छायेची म्हणजे सावलीची आस आपल्या अंतकणात निर्माण व्हावी आणि आपण त्या वटवृक्षाच्या जवळ जावं। मात्र त्या क्षणाला
तो वटवृक्ष मात्र उन्मळून कोसळून खाली पडलेला असावा. त्यानंतर अंतकरणाला होणारं दुःख म्हणजेच घरातून वडिलांच्या जाण्याचं दुःख असतं, जे शब्दांमध्ये कधी व्यक्त होणारच नाही. पण महाराज, मी सुरुवातीलाही सांगितलं की कळी काळावर सत्ता प्रस्थापित करेल असं कोणतं यंत्र, तंत्र आणि मंत्र आज तरी या मृत्यूलोकात अवगत नाही. त्यामुळे जड अंतकरणानं का होईना, पण वस्तुस्थिती आपल्याला स्वीकारावीच लागणार आहे. आणि त्याच अनुषंगाने जर पाहिलं तर हिंदू धर्मशास्त्रामध्ये गर्भदान संस्कारापासून तर अंत्यसंस्कारापर्यंत हिंदू धर्मशास्त्र स्कंद क्रमांक 7 गरुड पुराण अन्वये धर्मशास्त्रानं आम्हाला एकूण जे 16 संस्कार सांगितलेले आहेत, त्यातील 16वा संस्कार म्हणजे अंत्यसंस्कार. आणि अंत्यसंस्कारामध्येही हिंदू धर्मशास्त्र स्कंद क्रमांक 7 गरुड पुराण अन्वये धर्मशास्त्रानं आम्हाला या मृत्यूलोकामध्ये एकूण जी 16 श्राद्ध सांगितलेली आहेत, त्या 16 श्राद्धांमध्ये 15व्या क्रमांकाचं श्राद्ध म्हणजे प्रथम पुण्यस्मरण वर्षश्राद्ध विधीच्या निमित्तानं कुटुंबाच्या प्रेमातून या ठिकाणी येण्याचा योग आला. सर्वप्रथम कुटुंबाचे मनपूर्वक ऋण व्यक्त करतो. आता बसलेल्या जाणकारांच्या मनामध्ये एक प्रश्न असाही निर्माण होईल की महाराज, तुम्ही आता बोलताना असा उल्लेख केला की हिंदू धर्मशास्त्रामध्ये एकूण जे 16 संस्कार आहेत, त्यातला 16वा संस्कार म्हणजे अंत्यसंस्कार. आणि अंत्यसंस्कारामध्येही गरुड पुराण अन्वये या मृत्यूलोकात एकूण जी 16 श्राद्ध सांगितलेली आहेत, त्यातील 15व्या क्रमांकाचे या मृत्यूलोकातील श्राद्ध म्हणजे प्रथम वर्षश्राद्ध विधीच्या निमित्तानं ही सेवा आहे. मग ही 16 श्राद्ध नेमकी कोणती आहेत? आता विषय निघालाच आहे. तर प्रस्तावनेच्या सुरुवातीला 10च मिनिटामध्ये पहिल्यांदा आपण ही 16 श्राद्ध समजून घेऊयात. कारण हिंदू धर्मशास्त्र आणि विशेष तत्वानं गरुड पुराण आम्हाला असं सांगतं की या मृत्यूलोकामध्ये या देहातील प्राण गेल्यानंतर पुढच्या 3.5 तासापर्यंत कोणत्याही परिस्थितीमध्ये या देहाला या मृत्यूलोकात अग्निडाग देता येत नाही. मग महाराज, याचं काही धर्मशास्त्रीय धर्मसंमत कारण आहे का? नक्कीच आहे. काय कारण आहे? तर हिंदू धर्मशास्त्र आम्हाला असं सांगतं की या मृत्यूलोकापासून स्वर्गापर्यंत जे अंतर आहे ते किलोमीटर या मापकामध्ये आम्हाला धर्मशास्त्रानं 99 लाख किलोमीटरचं सांगण्यात आलेलं आहे. आणि स्वर्गातून आलेले मजुरांना या देहातील जो देह पंचमहाभूत आणि 12 तत्व असा एकूण एकंदरीत 17 तत्वांचा बनलेला आहे, या देहातील ही 17 तत्व या देहापासून विलग करून 99 लाख किलोमीटर दूर असणाऱ्या स्वर्गापर्यंत नेण्याचा जो कालखंड आहे, तोही आम्हाला गरुड पुराणानं 4 घटिकांचा सांगण्यात आलेला आहे. आता घटिका हे प्रकरण जर आपल्याला समजून घ्यायचं असेल तर पहिल्यांदा आपल्याला गणितशास्त्राचा अभ्यास करावा लागेल. कारण इयत्ता 9वी आणि इयत्ता 10वीच्या गणित या विषयामध्ये घटिका नावाचं एक स्वतंत्र प्रकरण आहे. आणि एक घटिका म्हणजे गणितशास्त्र अन्वये आम्हाला 24 मिनिटांचा कालखंड सांगण्यात आलेला आहे. मग स्वर्गातून आलेल्या मजुरांना या देहातील 17 तत्व या देहापासून विलग करून स्वर्गापर्यंत नेण्याचा कालखंड किती घटिकांचा आहे? बोलत चला. 4 घटिकांचा. आणि एक घटिका म्हणजे 24 मिनिट. मग 24 गुणिले 4 किती झाले? 96 मिनिट. आणि हिंदू धर्मशास्त्र विषय तत्वानं गरुड पुराण आम्हाला असं सांगतं, ती चेतना स्वर्गापर्यंत पोचल्यानंतर व्हेरिफिकेशन होऊन पुन्हा तात्काळ त्याच घरी माघारी येण्याचा जो कालखंड आहे, तोही आम्हाला गरुड पुराणानं 4 घटिकांचा सांगण्यात आलेला आहे. म्हणजे हे 96 मिनिट आणि पुन्हा तात्काळ परावर्तित होणारे 96 मिनिट, 96 अधिक 96 म्हणजे घटिका यंत्रानुसार 192 मिनिटांचा कालखंड म्हणजे 3.25 तासांचा कालखंड या देहातील प्राण गेल्यानंतर ती चेतना स्वर्गापर्यंत पोहोचण्यात आणि पुन्हा माघारी येण्यासाठी लागतात. म्हणून हिंदू धर्मशास्त्र आम्हाला सांगतं की या मृत्यूलोकात या देहातील प्राण गेल्यानंतर पुढच्या 3.5 तासापर्यंत या देहाला या मृत्यूलोकात अग्निडाग देता येत नाही. मग महाराज, आता विषय निघालाच आहे तर आपण तो पूर्णत्वाने समजून घेऊयात. त्यानंतर हा देह अंघोळीला बाहेर घेतला जातो. आणि अंघोळ झाल्यानंतर जाणकार मंडळी आपण जर बारकाईनं पाहिलं तर आपल्याकडं कमरेला उपप्रावरण बांधलं जातं, ज्याला संस्कृतमध्ये शब्द आहे उपप्रावरण, ज्याला आपण आपल्या जुन्नर तालुक्यामध्ये उपरणं असं म्हणतो. आणि ते उपरणं कमरेला बांधल्यानंतर आता जर तुम्ही इकडं पूर्वेकडं नांदेड हिंगोली या परिसरात गेलात तर त्या ठिकाणी त्या उपरण्याच्या उजव्या बाजूला पुरी भाजीचा नैवेद्य बांधला जातो.
आपण जर अलीकडं परभणी गंगाखेड या परिसरामध्ये गेलो तर त्या ठिकाणी ज्वारी बांधली जाते. आपण जर इकडं मलकापूर बुलढाणा जालना परिसरामध्ये गेलो तर त्या ठिकाणी 7 प्रकारचं कच्चं धान्य बांधलं जातं. आपण जर इकडे जळगाव खानदेश पट्ट्यामध्ये गेलो तर त्या ठिकाणी 7 प्रकारची कडधान्य बांधली जातात. आणि आपण जर विशेषतत्वान आपल्या जुन्नर तालुका पुणे जिल्ह्यामध्ये आलो तर आपल्याकडे भात म्हणजे तांदूळ बांधले जातात. आणि ते तांदूळ त्या उपरण्याच्या उजव्या बाजूला बांधल्यानंतर आपण पहिल्यांदा एका ठिकाणी थांबतो. त्याला काय म्हणतात? विसावा. खरं तर तो नसतो विसावा. खांदेकरांना खांदे बदलायला 2 मिनिटं वेळ मिळावा म्हणून असतो तो विसावा. पण याच विसाव्यावरती जाणकार मंडळी आपण जर बारकाईनं पाहिलं तर कमरेला बांधलेलं उपप्रावरण म्हणजे उपरण्यातले भात म्हणजे जे तांदूळ आहे त्यातले अर्धे तांदूळ आपण त्या विसाव्याच्या ओट्यावर तर्पित म्हणजेच अर्पित करत असतो. आणि राहिलेले अर्धे तांदूळ आपण पुढं वैकुंठधाममध्ये घेऊन जात असतो. मग महाराज आजपर्यंत पिढ्याने वर्ष आम्ही हेच पाहत आलोय. पण खरंच याचं काही धर्मशास्त्रीय कारण आहे का? याचं काही धर्मसंमत कारण आहे का? नक्कीच आहे. काय कारण आहे? तर हिंदू धर्मशास्त्र आम्हाला असं सांगतं की या मृत्यूलोकामध्ये हा देह प्राप्त झाल्यानंतर या देहाला या मृत्यूलोकात 2 अन्वये आपलं जीवन जगावं लागतं. एक म्हणजे प्रापंचिक जीवन आहे आणि दुसरं म्हणजे परमार्थिक जीवन आहे. मग या मृत्यूलोकामध्ये प्रपंचात आम्ही जे काही कमवलंय ते आम्ही विसाव्याच्या ओट्याच्या मागे आपल्या मागच्या पिढ्यांना ठेवून जात असतो. आणि परमार्थिक क्षेत्रात या मृत्यूलोकात जे काही कमवलंय त्या अंश रूपानं पुण्यस्वरूप आम्ही आमच्या सोबत पुढे नेत असतो. आणि भात म्हणजे तांदूळ हे जर आपण वाल्यक्यशास्त्राआधारे पाहिलं तर आपल्या प्रपंचाचे प्रतीक आहे. म्हणून तर विसाव्याच्या ओट्यावर जेव्हा मी तांदूळ तर्पित करतो तेव्हा फक्त आम्ही तांदूळ तर्पित करत नाही तर त्या अनुषंगानं या मृत्यूलोकात केलेला प्रपंच आपण आपल्या विसाव्याच्या ओट्याच्या मागे आपल्या मागच्या पिढ्यांना ठेवून जात असतो. पण लक्षात ठेवा महाराज, विसाव्याच्या ओट्यावर होणारी वारंवार आपण पाहत असणारी कुळचाराप्रमाणे चालत आलेली ही फक्त एक क्रिया किंवा प्रक्रिया नाही, तर हिंदू धर्मशास्त्र आम्हाला असं सांगतं की त्या अनुषंगानं त्या विसाव्याच्या ओट्यावर या मृत्यूलोकातील पहिलं श्राद्ध त्या अनुषंगानं पूर्ण होतं, ज्याला गरुड पुराणामध्ये शब्द आहे अमान्य श्राद्ध. आता अमान्य या शब्दाचा मराठी व्याकरणशास्त्रातून आपण विग्रह केला तर आम म्हणजे कच्चं आणि अन्न म्हणजे धान्य. म्हणजे कच्च्या धान्या आधारे या मृत्यूलोकामध्ये या देहाचं जे पहिलं श्राद्ध पूर्ण होतं ते विसाव्याच्या ओट्यावर पूर्ण होतं, ज्याला गरुड पुराणामध्ये शब्द आहे अमान्य श्राद्ध. आता मोजत चला, तिथून आपण वैकुंठधाममध्ये आल्यानंतर लक्षात घ्या महाराज, आज जाणीवपूर्वक पुण्य पावन तीर्थक्षेत्र जाधवाडीच्या मातीमध्ये हे सांगण्याचं कारण यासाठी आहे कारण हिंदू धर्मशास्त्र आम्हाला असं सांगतं की जेव्हा या देहाला अग्निडाग दिला जातो तेव्हा तो देह राहत नाही, ती चिता राहत नाही, तिचं एका यज्ञात रूपांतर होतं. आणि यज्ञ हा शास्त्रसंमतच व्हायला हवा. म्हणून दादा आजपासून आपल्या जाधवाडी गावामध्ये या पुढच्या काळात जाणीवपूर्वक एक नवीन सुरुवात व्हायला हवी. या पुढच्या काळात जर आईचा देह असेल तर ज्या ठिकाणी आपल्याला काष्ट म्हणजे लाकडांचं सरण रचायचं आहे त्या जागेवर पहिल्यांदा हळदीचं स्वस्तिक काढलं पाहिजे. आणि जर वडिलांचा देह असेल तर ज्या ठिकाणी आपल्याला काष्ट म्हणजे लाकडांचं सरण रचायचं आहे त्या जागेवर पहिल्यांदा कुंकवाचं स्वस्तिक काढलं पाहिजे. कारण स्वस्तिक काढल्याशिवाय हिंदू धर्मशास्त्र कोणत्याही यज्ञाला परवानगी देत नाही. म्हणून जाणीवपूर्वक या पुढच्या काळात लक्षात ठेवा, जर आईचा देह असेल तर हळदीचं आणि वडिलांचा देह असेल तर कुंकवाचं स्वस्तिक काढलं पाहिजे. हे स्वस्तिक काढल्यानंतर आपल्याकडं काष्ट म्हणजे लाकडांचं सरण रचलं जातं. आणि त्यानंतर जाणकार मंडळी आपल्याकडं मुखामध्ये जल देण्याचा प्रघात आहे, ज्याला आपण उदक तर्पण श्राद्ध किंवा जलतर्पण श्राद्ध असं म्हणतो. आता पुन्हा जाणकार मंडळी, माझा तुम्हाला आज एक प्रश्न आहे, त्या ठिकाणी मुखामध्ये जल देण्यासाठी हंडा चालतो का? कळशी चालते का? चमचा चालतो का? जगातली एकमेव अशी जागा जिथं कोणत्याही प्रकारचा चमचा चालत, समजलं त्याला समजलं. मग लक्षात घ्या महाराज, त्या ठिकाणी वापर कशाचा होतो? अंगठ्याचा. अंगठ्याचाच का? त्यासाठी आम्हाला
हिंदू धर्मशास्त्रातील स्वतंत्र विभाग असणारं हस्तरेखाशास्त्र समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे. आणि हस्तरेखाशास्त्र आधारे जर पाहिलं तर अंगठा आणि तर्जनीच्या मध्ये जो स्पेस म्हणजे जागा आहे, ही जागा आम्हाला धर्मशास्त्रानं पितृस्थानाची जागा सांगितलेली आहे. मग बँकेच्या पासबुकवरची सही असू द्या, हक्क सोडचा कागद असू द्या, किंवा 20 तारखेला असणारी विधानसभेची निवडणूक असू द्या, कशाचा वापर आहे? अंगठ्याचा. तसंही प्रत्येक बोटात शास्त्र आहे महाराज. या बोटाचा वापर कुठं होतो? सामान्यपणे व्यवहारामध्ये दूरची व्यक्ती दर्शवण्यासाठी आपण या बोटाचा वापर करतो. आता या सगळ्या बोटांमध्ये पाहिलं तर सरपंच साहेब हे सगळ्यात मोठं बोट आहे. आणि आपल्या आजूबाजूला आपण जर नीट निरखून पाहिलं तर मोठी लोक नेहमी घासली जातात. हेही दात घासायला उपयोगी पडत होतं. कोलगेट ब्रश आल्यावर त्यांना राजीनामा दिला. या बोटाला अनामिका असं म्हणतात. अनामिका या शब्दाचा मराठी व्याकरणशास्त्र अन्वये अर्थ होतो ज्याला कुठलंही नाव नाही. या बोटाचा वापर कुठं होतो? गंध लावण्यासाठी. कारण कितीही प्रयत्न करा महाराज, या बोटाचा दुसरीकडे कुठेच वापर होऊ शकत नाही. म्हणून शेवटी याचा वापर कुठं ठरलेला आहे? गंध लावण्यासाठी. कारण पूर्वंपार काळापासून दादा आपल्याकडे एक पद्धत चालत आली आहे, जी नोट कुठंच चालत नाही. ते एक तर मंदिराच्या दानपिटीत नाही तर महाराजांच्या पाकिटात चालते. राहिली शेवटी करंगळी. करंगळीचा वापर कुठं होतो? त्यासाठी आम्हाला हिंदू धर्मशास्त्रातील विवाह संस्कार समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे. आणि विवाह संस्कारामध्ये महिला मंडळ आपल्याकडे जी सप्तपदी होते, ही सप्तपदी घेत असताना हात पकडला जातो की करंगळी पकडली जाते? सप्तपदी झालेली आहे, हात पकडला जातो की करंगळी पकडली जाते? करंगळी. म्हणजे 7 जन्माचं परक नातं जोडते, तिला करंगळी असं म्हणतात. आणि 7 जन्माचं रक्ताचं नातं स्मशानात जल देऊन तोडतो, त्याला अंगठा असं म्हणतात. म्हणून तर हिंदू धर्मशास्त्रामध्ये विवाह संस्कारामध्ये करंगळीला आणि अंत्यसंस्कारामध्ये अंगठ्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. कारण लक्षात घ्या महाराज, अंत्यविधीसाठी जो अग्नी वापरला जातो तो अग्नी आपण खऱ्या अर्थानं घरून घेऊन जात असतो. याचं कारण असं आहे, आपण जो घट उचलतो त्या घटामध्ये गोवऱ्या आणि चंदनाचा पाला असतो. घरून नेलेला अग्नी हा वैकुंठधाममध्ये आल्यानंतर त्यापासूनच त्या ठिकाणी ती चिता, तो यज्ञ प्रज्वलित होत असतो. मग ती अग्नीचा संबंध काय आहे? तर त्या अग्नीचा संबंध धर्मशास्त्रानं सांगितला आहे. जेव्हा सप्तपदी होते तेव्हा जो अग्नी मंत्रित होऊन आपल्या घरात येतो, पुढच्या काळामध्ये तोच अग्नी आपल्या घरामध्ये प्रज्वलित राहतो. आणि तोच मंत्रित असणारा अग्नी शेवटी वैकुंठधाममध्ये शेवटचं कार्य करतो. म्हणून तो अग्नी हा आपल्या घरूनच नेला जातो. हे त्याचं धर्मशास्त्रीय कारण आहे. आता खऱ्या अर्थानं जर पाहिला गेलं तर जाणकार मंडळी, माझा तुम्हाला आज एक प्रश्न आहे. मग त्या ठिकाणी जर आपण पाहिला गेलं तर खऱ्या अर्थानं कशानं जलार्पण करतो? अंगठ्यानं, ज्याला आपण उदक तर्पण श्राद्ध किंवा जलतर्पण श्राद्ध असं म्हणतो. आता पुन्हा माझा तुम्हाला आज एक प्रश्न आहे. मग खऱ्या अर्थानं तुमच्यापैकी सर्वांनी वास्तुशांती यज्ञ केलेत, मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळे पाहिलेत. मग कोणत्याही सोहळ्यामध्ये आजपर्यंत तुम्ही रॉकेल किंवा टायरचा वापर होताना पाहिले का? आणि जर आम्ही वास्तुशांती यज्ञ किंवा मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्यामध्ये रॉकेल किंवा टायरचा वापर केला तर तो यज्ञ पूर्णत्वाला जाईल का? मग या देहाचा वैकुंठधाममध्ये यज्ञ होत असताना जर आम्ही रॉकेल किंवा टायरचा वापर करणार असू तर याही देहाचा यज्ञ पूर्ण होईल का? म्हणून जर खऱ्या अर्थानं दादांना खरी श्रद्धांजली आज आपल्या ग्रामस्थांतर्फे कोणती व्हायची असेल तर आजपासून आपल्या या गावामध्ये रॉकेल आणि टायरचा वापर यापुढच्या काळात पूर्णतः बंद झाला पाहिजे. तरीही जाणकार प्रश्न निर्माण करतील, महाराज आता पाऊस उघडलाय म्हणून बरं आहे, जर सरपण ओलं असेल तर? यालाही उत्तर गरुड पुराणामध्ये आहे. खऱ्या अर्थानं जर पाहिला गेलं तर गरुड पुराण असं सांगतं, 10 किलो भीमसेनी कापूर, 10 किलो शुद्ध गावरान गाईचं तूप ते मिळणं आता अवघड आहे. म्हणून वनस्पती तुपही चालेल. 40 किलो जाड मोठं मीठ आणि गोवऱ्या असतील तर खऱ्या अर्थानं सरपण कितीही ओला असू द्या, अग्नी प्रज्वलित झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून या पुढच्या काळात रॉकेल किंवा टायरचा वापर बंद झाला पाहिजे. आपण हाही विचार करू, भीमसेनी कापूर महाग आहे, पण नंतर वास्तुदोष येऊन, खऱ्या अर्थानं नंतर पितृदोष येऊन लाख रुपये खर्च होण्यापेक्षा खऱ्या अर्थानं हा विधी जर शास्त्रसंमत वैकुंठधाममध्येच झाला तर पुढचे सगळे धोके टाळले जातील. आता खऱ्या अर्थानं पुन्हा माझं तुम्हाला मग आता जर खऱ्या अर्थानं पाहायला गेलं तर त्या ठिकाणी
जेव्हा हा विधी पूर्णत्वाला होतो त्यानंतर अग्निटाक दिला जातो आणि त्यातही आपल्याकडं जो घट फिरवला जातो तो घट फिरवत असताना धर्मशास्त्र असं सांगतं की त्यासोबत 7 खऱ्या अर्थानं समिधा अर्पण कराव्या लागतात। या 7 समिधा कोणत्या? वड, आंबा, पिंपळ, रुई, बेल, अंजन, पिलावन म्हणजे चंदन आणि उंबर या 7 प्रकारच्या समिधा ज्येष्ठ किंवा कनिष्ठ पुत्राच्या दिल्या जातात आणि 7 प्रदक्षिणा पूर्ण करताना एक एक करून या समिधा त्या चितेवर अर्पण केल्या जातात। आपल्याकडे होतात का? आज जर आपल्या गावची या ठिकाणी वैकुंठधाम स्मशानभूमी कमिटी उपस्थित असेल तर आपणास एक नम्रतेची विनंती करतो की आपण खऱ्या अर्थानं आपल्या गावातील वैकुंठधाममध्ये जर वड, आंबा, पिंपळ, रुई, बेल, चंदन आणि उंबर या 7 वृक्षांची लागवड केली तर पुढच्या 1 वर्षात हे वृक्ष आपल्या हाताशी येतील आणि या समिधा शोधण्यासाठी आपल्याला कुठेही धावपळ करण्याची गरज पडणार नाही। या सगळ्या समिधा आपल्याला वैकुंठधाममध्ये उपलब्ध होतील आणि त्या ठिकाणी विधिशास्त्र संमत होण्यास खऱ्या अर्थानं मदत होईल। म्हणून सर आपणा सर्वांना नम्रतेची विनंती आहे की आपल्या वैकुंठधाममध्ये पुन्हा एकदा सांगतो वड, आंबा, पिंपळ, रुई, बेल, चंदन आणि उंबर या 7 वृक्षांची लागवड करावी जेणेकरून या समिधा आपल्याला त्या ठिकाणी उपलब्ध होतील। तिथून आपण घरी आल्यानंतर आपल्याकडं सारवून दिवा लावला जातो आणि मला वाटतं आपल्या जुन्नर तालुक्यामध्ये त्यासाठी पिढ्यानपिढ्या एक शब्द प्रचलित आहे, कडुघास काढणे, ज्याला गरुड पुराणामध्ये शब्द आहे अन्न वैन श्राद्ध। अन्न वैन श्राद्ध झालं की दुसऱ्या दिवशी येतं त्याला म्हणतात ब्रह्मवैन श्राद्ध। तिसऱ्या दिवशी आपण ज्या हस्ती जमा करतो त्याला गरुड पुराणामध्ये शब्द आहे हस्तसंचयन श्राद्ध। त्यानंतर येतं ते केशर्पण श्राद्ध, त्यानंतर येतं ते हृदयपूर्वक श्राद्ध, त्यानंतर येतं ते नाभीपूर्वक श्राद्ध, त्यानंतर येतं ते प्रेमपूर्वक श्राद्ध, त्यानंतर येतं ते दशपिंड श्राद्ध। आता हे 10 आधीचे 2 किती झाले? 12। त्यानंतर 13व्या दिवशी येतं ते म्हणजे 13वीचं श्राद्ध। 13वीचं श्राद्ध पूर्ण झालं तिथून पुढं दर महिन्याला 11 महिन्यापर्यंत येतं ते म्हणजे दर महिन्याचं मासिक श्राद्ध आणि 11 महिन्यांचं मासिक श्राद्ध पूर्ण झालं तिथून पुढं खऱ्या अर्थानं 11 महिन्यांचं मासिक श्राद्ध पूर्ण केल्यानंतर आजच्या दिवशी येतं ते म्हणजे हिंदू धर्मशास्त्रातील 16 श्राद्धांमध्ये 15व्या क्रमांकाचं श्राद्ध म्हणजे प्रथम वर्ष श्राद्ध विधी आहे आणि त्या अनुषंगानं कुटुंबाच्या प्रेमातून या ठिकाणी येण्याचा योग आला। कारण खऱ्या अर्थानं शेठबाबांचं जीवन जर पाहिलं तर यथार्थपणे आपल्या लेकरांना संस्काराने इतकं परिपूर्ण केलं की पुढची पिढी समाजाच्या पाठीवरती आपला एक उच्चांक आदर्श खऱ्या अर्थानं निर्माण करू शकली। आज समाजाच्या ताटामध्ये आपल्या पुढच्या पिढीचा खऱ्या अर्थानं यशोगाथा पाहण्याचे दिवस होते पण अचानक खऱ्या अर्थानं 1 वर्षापूर्वी बाबांचं झालेलं जाणं शब्दांमध्ये व्यक्त होणार नाही। पण त्याच अनुषंगानं जर पाहिलं तर खऱ्या अर्थानं महाराज आज आपण जादवाडीमध्ये आहोत, उद्या कदाचित तुम्ही पुण्यामध्ये असाल, परवा कदाचित तुम्ही मुंबईमध्ये असाल, कालांतरानं तुम्ही जगाची भ्रमंती कराल पण या जगात तुम्हाला मला असं एखादं गाव सापडेल ज्या गावात एकही मंदिर नाही। पण महाराज या जगात तुम्हाला मला असं एकही गाव सापडणार नाही ज्या गावामध्ये स्मशानभूमी नाही। कारण जिथं जन्म आहे तिथं मृत्यू हा शाश्वत आहे आणि जिथं मृत्यू शाश्वत आहे तिथं प्रारब्धाच्या गतीनुसार जन्मही निश्चित आहे। म्हणून तर महावैष्णवमौली ज्ञानोबाराय सांगतात उपजे ते नासे नासिले ते पुनरूपी दिसे हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा। उपजे ते नासे जो जन्माला येणार आहे एक दिवस जावंच लागणार आहे, नासे ते पुनरूपी दिसे जो जाणार आहे त्याला प्रारब्धाच्या गतीनुसार पुन्हा एकदा जन्माला यावंच लागणार आहे। हे घटिका यंत्र जैसे हे घड्याळाच्या काट्याप्रमाणे असं सुदोदित सुरू राहणार आहे। फक्त लक्षात घ्या महाराज या मृत्यूलोकातील जीवाचं जीवनमान मात्र घड्याळाच्या 3 काट्यांप्रमाणे भिन्न आहे। कुणाचं जीवन हे तासकाट्याप्रमाणे असतं जे आपल्या जीवनाची यथार्थ प्रविवना पूर्ण करत असतं, कुणाचं जीवन हे मिनिट काट्याप्रमाणे असतं जे काहीसं अल्पायुषी ठरतं, तर कुणाचं जीवन हे सेकंद काट्याप्रमाणे असतं जे अत्यंत अल्पायुषी ठरतं। पण एकदा का स्टेशन आलं तर मात्र उतरावंच लागतं आणि आपलं मूळ ध्येय साधण्यासाठी पुढचा प्रवास करावाच लागतो। हे मी म्हणत नाही, महावैष्णवमौली ज्ञानोबाराय सांगतात या मृत्यूलोकातील प्रवास कसा आहे जैसे जीर्ण वस्त्र सांडीजे मग नूतन वेढीजे। म्हणजे आपल्या अंगातला हा सदरा आहे हा जर जुना झाला मळकट झाला आपण काय करतो तो काढून बाजूला ठेवतो आणि दुसरा परिधान करतो, त्याचप्रमाणे या देहातील आत्मा आहे
तो आपला प्रारब्ध भोगण्यासाठी येणार आहे आणि केलेलं कर्म संचिताच्या गाठोड्यात घेऊन पुन्हा पुढच्या देहात खऱ्या अर्थानं प्रवेश करणार आहे. आणखी सोपं करूयात. आता इथून जर तुम्हाला पुण्याला जायचं असेल म्हणून तुम्ही आळेफाट्यापर्यंत रिक्षा पकडली, आळेफाटा स्टँडवरती उतरलात, पण तुमचं ध्येय काय आहे? पुणे. जर तुमचं मूळ ध्येय पुणे असेल तर आळेफाटा स्टँडवरून आपल्याला पुण्याकडे जाणारी बस पकडावीच लागेल. आणि जर ती बस आपण पकडलीच नाही तर वर्ष गेलं तरी आपण आपल्या ध्येयापर्यंत म्हणजे पुण्यापर्यंत पोचू का? त्याचप्रमाणे या देहाचं या मृत्यूलोकातील ध्येय म्हणजे 84 लक्ष योनीचा फेरा असेल तर एक दिवस हे देहरूपी स्टँड त्याला सोडावंच लागणार आहे आणि आपलं मूळ ध्येय साधण्यासाठी पुढचा प्रवास करावाच लागणार आहे. म्हणून तर महावैष्णवमाऊली ज्ञानोबा सांगतात, हा प्रवास कसा आहे? जैसे जीर्ण वस्त्र सांडिजे मग नूतन वेढीजे. तरी एखादा म्हणेल, नाही महाराज, मी विज्ञानयुगामध्ये राहतो, मी IT सेक्टरमध्ये आहे आणि विज्ञान असं सांगतं मनुष्य गेला म्हणजे गेला, मागे अस्थी सोडून काहीच राहत नाही. यालाही उत्तर महावैष्णवमाऊली ज्ञानोबांनी दिलंय. आत्मा कसा आहे? नैनन छंदंते शस्त्राणी नैनम दहती पावका. आत्मा अविनाशी आहे म्हणजे खऱ्या अर्थानं तो शस्त्रानं नष्ट होणार नाही, त्याचा आगीमध्ये दहन होणार नाही, तो पाण्यातही बुडणार नाही. याचाच अर्थ तो प्रारब्धाच्या गतीनुसार पुन्हा पुन्हा जन्माला येतच राहणार आहे. मग खऱ्या अर्थानं जर तो जन्माला येणारच आहे तर एखादा व्यक्ती असा प्रश्न निर्माण करेल, महाराज माझ्याकडे प्रचंड संपत्ती आहे, मी खऱ्या अर्थानं अनेक मंदिरांना दानधर्म करत असतो, माझ्याकडं करोडोंचे पैसा आहे, मग एखादं पावती पुस्तक असं नाही का ज्यावर मी एखादा आकडा टाकला म्हणजे या मृत्यूलोकात मला माझ्या कर्माचे भोग चुकवता येतील? लक्षात घ्या महाराज, अध्यात्मशास्त्रातला मृत्यूलोकातील पहिला सिद्धांत तुमचं माझं सोडून द्या, पण ज्या परमात्म्यानं हे मृत्यूलोक निर्माण केला, ज्या परमात्म्यानं हे ब्रह्मांड निर्माण केलं, त्या भगवान परमात्म्यालाही मृत्यूलोकात आल्यानंतर आपली कर्मरेषा चुकवता आली नाही. तुम्ही मी कोण आहोत? पुरावा, अहो कर्मे श्रीराम वनवासा गेला, कर्मे दशरथ वियोगे मेला, कर्मे रावण शय पावला, वियोग घडला सीता देवी. म्हणजे जगाच्या चालकालाही भोगावं लागलं, देवाच्या पित्यालाही भोगावं लागलं, देवाच्या धर्मपत्नीलाही भोगावं लागलं आणि खऱ्या अर्थानं देवाच्या सगळ्यात मोठ्या शत्रूलाही भोगावं लागलं. मग आपण कोण आहोत? म्हणून तर खऱ्या अर्थानं या मृत्यूलोकातील जन्म आणि मृत्यूचं वास्तव आपल्याला स्वीकारावंच लागणार आहे. आणि त्याच अनुषंगानं आज बाबांच्या प्रथम पुण्यस्मरण विधीच्या अनुषंगानं मी जाणीवपूर्वक काही प्रश्नांची उकल करण्याचा हाच प्रयत्न करणार आहे. कारण सध्या आपण जुन्नर तालुक्याचा जर बारकाईनं अभ्यास केला तर पितृदोष नावाचं वादळ सध्या खऱ्या अर्थानं वेगानं घोंगावतं आहे. आणि पितृदोषाच्या खऱ्या अर्थानं पाहायला गेलं तर याच आजारामध्ये लाखो रुपये खर्च जेव्हा सर्वसामान्य गरीब कुटुंबांचे होतात तेव्हा कारण 1 लाख रुपये एका कुटुंबातून जाणं म्हणजे ते कुटुंब वर्षानं मागे येण्यासारखं आहे. मग पितृदोषासाठी खर्च किती येतो? पितृदोष म्हणजे नेमकं काय आहे? किंवा आपण जे विधी करतो हे शास्त्रसंमत करणं का गरजेचं आहे? किंवा वर्षश्राद्ध विधी म्हणजे नेमकं काय? कारण सध्या जर पाहिलं तर आपल्याकडं आणखी एक पद्धत निर्माण झाली, गरुड पुराण घरात ठेवू नये. आणि गरुड पुराण जर घरात ठेवलं तर व्यक्ती लवकर निधन पावते. आता खऱ्या अर्थानं जर पाहायला गेलं तर महाराज इथून जर तुम्हाला मुंबईला जायचं असेल तर तुम्ही निघण्याच्या अगोदर मॅप सुरू करता आणि गुगल मॅपवरती पहिल्यांदा हे तपासता की माळशी योग्य आहे की लोणावळा मार्ग योग्य आहे. जिकडून ट्रॅफिक कमी असेल त्या मार्गाने जर तुम्ही गेलात तर तुमच्या ध्येयापर्यंत तुम्ही लवकर पोचणार आहात. म्हणून आपण आपल्या मार्गक्रम करण्यासाठी मॅपचा वापर करतो. त्याचप्रमाणे या मृत्यूलोकातील कर्म पूर्ण झाल्यानंतर इथून 1 वर्षाचा स्वर्गापर्यंतचा जो प्रवास करायचा आहे त्या प्रवासाचा मॅप जर कोणता असेल तो मॅप म्हणजे गरुड पुराण आहे. आणि म्हणून खऱ्या अर्थानं तो मॅप समजून घेणं काळाची सगळ्यात मोठी गरज आहे. आणि खऱ्या अर्थानं पितृदोष निवारण्यासाठी 1 लाख रुपये नाही, फक्त 1 रुपया खर्च आहे. कसा समजून घेण्याचा आपण प्रयत्न करूयात. आणि म्हणूनच अत्यंत सोप्या भाषेमध्ये गरुड पुराण स्कंद क्रमांक 7 मांडण्याचा या ठिकाणी प्रयत्न करतो. कारण आपण एकूण श्राद्ध किती? 16 आणि त्यातील 15 श्राद्ध म्हणजे आजचा प्रथम वर्ष श्राद्ध आहे. मग 16वं श्राद्ध आणि त्याच अनुषंगानं बाबांचा आजपर्यंतचा प्रवासही आपल्याला समजून घ्यायचा आहे. कारण गरुड पुराणामध्ये भगवान परमात्मा गरुड राजाला असं सांगतात, हे गरुड राजा, या मृत्यूलोकातील देहातील चैतन्य म्हणजे प्राण गेल्यानंतर माझ्यापर्यंत पोचण्यासाठी त्याला 1 दिवसांचा परिपूर्ण काळ लागतो. आता इथंच आपण 90% गल्लत करतो. कारण स्वर्गातील 1 दिवस म्हणजे या मृत्यूलोकातील 1 वर्ष आहे.
खऱ्या अर्थानं मंगळ या ग्रहावरचे 23 दिवस म्हणजे मृत्यूलोकातील 1 दिवस आहे. खऱ्या अर्थानं आपल्या मृत्यूलोकातील 23 दिवस म्हणजे मंगळ या ग्रहावरचा 1 दिवस आहे. चंद्र या ग्रहावरचा 1 दिवस म्हणजे मृत्यूलोकातील 13 दिवस आहेत. मग त्या अनुषंगानं जर आम्ही पाहिलं तर स्वर्गातील 1 दिवस म्हणजे मृत्यूलोकातील किती? 1 वर्ष. मग जर या मृत्यूलोकातील जीवाचा हा प्रवास 1 वर्षांचा असेल तर तुम्हीच मला सांगा 5.5 महिन्याच्या विधीला गेलेल्या व्यक्तीचा अंशरूप माघारी येऊ शकेल का? आणि जर कुळ परंपरेतून ते माघारी आलेच नाही आणि त्यांचा कुटुंबाला आशीर्वाद मिळालाच नाही तर खऱ्या अर्थानं पितृदोष आल्याशिवाय राहणार नाही. म्हणून धर्मशास्त्रानं 5.5 महिन्याच्या विधीला कुठेही मान्यता दिलेली नाही. आणि काही कालपरत्वे जर 5.5 महिने विधी करण्याची वेळ आलीच तर तो विधी करून घ्या, पण घरातल्या घरात का होईना पण वर्षश्राद्ध विधीच करावा लागतो हे धर्मशास्त्र आम्हाला सांगतं. मग आता त्या ठिकाणी गौडराजांना विचारलं, देवा मग मृत्यूलोकातील जीवाचा नेमका प्रवास कसा आहे? यावर भगवान परमात्मा गौडराजाला असं सांगतात, हे गौडराजा, या मृत्यूलोकातील देहातील चैतन्य गेल्यानंतर त्यासाठी 2 संस्कार आणि माझ्यापर्यंत पोचण्यासाठी 2 मार्ग आहेत. कोणते? यावर भगवान परमात्मा असं सांगतात, हे गौडराजा, या मृत्यूलोकातील देहातील चैतन्य गेल्यानंतर 13 दिवसापर्यंत त्या देहाच्या अनुषंगानं या मृत्यूलोकात जी कर्म केली जातात त्याला प्रेतकर्म संस्कार म्हटलेला आहे. आणि 13व्या दिवसाच्या पुढे त्या देहाच्या अनुषंगानं या मृत्यूलोकात जी कर्म केली जातात त्याला पितृकर्म संस्कार म्हटलेला आहे. म्हणजे आजचा हा सोहळा पितृकर्म संस्कार आहे. मग पुन्हा गौडराजांना विचारलं, देवा मग खऱ्या अर्थानं या मृत्यूलोकातील जीवाचा प्रवास कसा आहे? मार्ग कोणते आहेत? यावर भगवान परमात्मा सांगतात, हे गौडराजा, या मृत्यूलोकातील देहातील चैतन्य गेल्यानंतर माझ्यापर्यंत पोचण्यासाठी त्याला 2 मार्ग आहेत. एक म्हणजे देवमार्ग आहे आणि दुसरा म्हणजे यममार्ग आहे. दोन्हींमध्ये फरक काय? देवमार्ग सुखप्रदम आणि यममार्ग भयप्रदम. म्हणजे जर या मृत्यूलोकातील आपली कर्म चांगली असतील तर खऱ्या अर्थानं हा वर्षभराचा प्रवास देवमार्गानं होतो, आणि जर मृत्यूलोकातील कर्म चुकली तर तो वर्षभराचा प्रवास यममार्गानं होतो. दोन्हीत फरक काय? यममार्गावरती फुटाफुटाला दुःखाचे स्पीडब्रेकर आणि संकटांचे टोलनाके आहे, आणि देवमार्गाने प्रवास झाला तर त्या मार्गावर कुठेही दुःखाचे स्पीडब्रेकर आणि संकटांचे टोलनाके नाही. मग आपण अनेक वेळा असं म्हणतो की एखाद्याचं कर्म चुकीचं आहे तरी त्याचं प्रारब्ध खऱ्या अर्थानं बलाढ्य आहे म्हणून त्याची प्रगती आहे. पण लक्षात ठेवा, जर ते कर्म या मृत्यूलोकात चुकलं त्याचा संबंध सारांश आपल्याला इथून पुढच्या 1 वर्षाच्या प्रवासामध्ये भोगावा लागतो. आता जे प्रवचनाच्या सुरुवातीला होते, मी सुरुवातीला एक वाक्य सांगितलं होतं की या देहातील प्राण गेल्यानंतर पुढच्या 3.5 तासापर्यंत या देहाला अग्निडाग देता येत नाही. याचं कारण असं होतं, 4 घटिकांमध्ये या देहातील 17 तत्व स्वर्गापर्यंत पोचतात आणि पुन्हा माघारी येतात. बरोबर? आता आपल्या इथं स्वर्गरथही आहे मला वाटतं, बरोबर ना? आता खऱ्या अर्थानं अंतयात्रा असू द्या किंवा स्वर्गरथ असू द्या, आज समस्त ग्रामस्थांना एक नम्रतेची विनंती आहे, या पुढच्या काळात जर तुम्हाला घाई असेल तर अंतयात्रा घट म्हणजे घट उचलण्याच्या अगोदर 20 मिनिटं आधी पुढं निघून जायचं. पण एकदा घट उचलला की चुकूनही गाड्या पुढं काढण्याची घाई करायची नाही. याचं कारण असं आहे, गरुड पुराण असं सांगतं, जेव्हा आपण घट उचलतो तेव्हा या देहातील 17 तत्व अंशरूपानं त्या घटाच्या मागे निघतात आणि 20व्याच्या ओट्यावर मी तांदूळ तर्पित करून अमान्य नावाचं श्राद्ध करतो तेव्हा त्या तांदळावर ते विराजमान होतात. आणि जेव्हा आपण घट फोडतो, फिरविला घट फोडीला चरणी महावाक्य ध्वनी बोंब झाली. जेव्हा आपण घट फोडतो तेव्हा मागं फिरून पाहिलं जात नाही. याचं कारण काय आहे? तर त्या घटकाशाचं महत् काशात रूपांतर होतं. म्हणजे नेमकं काय होतं तर लक्षात घ्या महाराज, कारण फक्त पिढ्यानपिढ्या या पद्धती सुरू आहेत, शास्त्र सुरू आहे, म्हणून आम्ही असंच जर करत गेलो आणि जेव्हा पुढच्या पिढ्या आम्हाला याची कारणं विचारतील आणि जर ती सांगता आली नाही तर पुढच्या पिढ्या धर्मापासून दूर जातील. म्हणून शास्त्र समजून घेणं आता काळाची फार मोठी गरज आहे. आणि गरुड पुराण असं सांगतं, जेव्हा आपण घट फोडतो, ज्यानं फोडतो त्याला आश्मा किंवा जीवखडा असं म्हटलं जातं. आता खऱ्या अर्थानं आपल्याकडं काय म्हणतात? जीवखडा. आता तो जीवखडा इथं आपल्याकडं घरी आणला जातो की वैकुंठधाममध्ये ठेवला जातो?
आज नम्रतेची एक विनंती बाबा जाणीवपूर्वक आपणास सर्वांना करून जातो, या पुढच्या काळात तो जीवखडा वैकुंठधाममध्ये ठेवायचा नाही. तो शुद्ध वस्त्रात आपल्या घरी आणायचा, घराच्या बाहेर ठेवायचा आणि घरातल्या कुटुंब प्रमुखानं दशकरेच्या दिवसापर्यंत स्नानादी विधी आटोपल्यानंतर या पितृस्थानानं जर त्याला जल अर्पण केलं तर गरुड पुराण सांगतं त्या कुळाला कधीही पितृदोष येत नाही. आणि दशकरेच्या दिवशी आपण जी 3 पिंड बनवतो त्यातलं मुख्य पिंड लिंगपिंड जे मध्यभागी असतं आणि ते प्रवाहित करताना त्यासोबत आपण तो जीवखडा प्रवाहित करतो. त्यानंतर या देहाचा पुढचा प्रवास सुरू होतो. म्हणजे लक्षात घ्या, दशकरेच्या दिवसापर्यंत या देहाती 17 तत्व आपलं घर सोडून कुठेही जात नाही आणि दशक्रिया ही 10व्या दिवशीच झाली पाहिजे. आता जर काही कारण परत्वे असेल तर आपल्याकडे दशक्रिया 3ऱ्या दिवशी, 5व्या दिवशी, 7व्या दिवशी होते, बरोबर. आता खऱ्या अर्थानं तुम्ही एखाद्या ब्राह्मण काकांना भेटा आणि ब्राह्मण काकांना एक प्रश्न विचारा, काका जर खऱ्या अर्थानं सुतक असेल तर आमच्यामध्ये विवाह होत नाही, पण ब्राह्मण समाजामध्ये जरी सुतक असेल तरी तो विवाह ठरलेल्या दिवशी होतो. याचं नेमकं कारण काय आहे? याचं कारण असं आहे, आपल्याकडं लग्नाच्या दिवशी देवक निघतं, बरोबर ना. आणि ते देवक ब्राह्मण समाजामध्ये लग्नाच्या 8 दिवस आधी काढलं जातं आणि लग्नाच्या 8 दिवस जर आधी देवक काढलं तर त्या लग्नाला कोणतंही सुतक लागू होत नाही. आणि गरुड पुराण असं सांगतं खऱ्या अर्थानं सुतक हे रक्ताच्या नात्यांना 13 दिवस असतं, सख्खे चुलत नातेबंधांना 7 दिवसांचं असतं आणि संबंध वस्तीला ते फक्त 3 दिवसांचं असतं. 4थ्या दिवशी कुंकू लावलंच पाहिजे. आणि जर त्या व्यक्तीनं आत्महत्या केली असेल तर वैकुंठधाममध्ये पसायदान झालं तर खऱ्या अर्थानं त्या व्यक्तीचं सुतक संपलं. हे मी मनाचं सांगत नाही, हे गरुड पुराण सांगतंय. हे फक्त समजून घेणं काळाची गरज आहे. कारण या कारण परत्वे आपण जथे तोडायला लागलो आणि जथे तोडल्यामुळं आपण माणसं तोडली. याचं एकमेव कारण आपण शास्त्र समजून घेत नाही. पण एवढंच शास्त्र जर आपण समजून घेण्याचा प्रयत्न केला तर दशक्रिया 10व्याच दिवशी होतील आणि कोणत्याही विधीला त्या ठिकाणी अडचण निर्माण होणार नाही. आता इथंच लक्षात घ्या महाराज. मग आता जर बारकाईनं पाहिलं आपल्याकडं आणखी एक समज आहे. आपल्याकडं पावलं उमटली म्हणतात. मग ती कशाची उमटतात? ती वृंदावनाची असतात, ती कोंबडीची असतात, कशाची असतात? आणि आपण असं म्हणतो त्या व्यक्तीला तो देह मिळाला. आता हा शोध कुठं लावला? हा जर वर्षभराचा प्रवास असेल तर खऱ्या अर्थानं हा देह कसा मिळेल? हा देह या देहाती 17 तत्वांना पुढच्या प्रवासासाठी दिला जातो. आणि हा जो वर्षभराचा प्रवास आहे तो प्रवास नेमका कसा आहे? आता इथून आपल्याकडे जवळपास 16 मुक्काम आषाढी वारीचे होतात आणि 16 मुक्काम घेतल्यानंतर आपण पंढरीश परमात्म्याच्या चरणावर पोचतो. त्याप्रमाणे लक्षात घ्या महाराज, या देहातील 17 तत्वांचेही खऱ्या अर्थानं मूळ मुक्काम 16 आणि एक अर्ध मुक्काम आहे. मग कोणते मुक्काम? लक्षात घ्या. आता इथं पुन्हा एक प्रश्न असा निर्माण झाला की महाराज आता आम्ही वक्ते या व्यासपीठावरून सांगतो गेलेल्या व्यक्तीला मोक्ष मिळाला. यानंतर खऱ्या अर्थानं श्रद्धांजली आदरांजली अर्पण करणारे व्यक्ती सांगतात की त्या व्यक्तीला मोक्ष मिळाला. आता जाणकार मंडळी, माझा तुम्हाला आज एक प्रश्न आहे. मोक्ष मिळाला तर पुन्हा जन्म आहे का? मोक्ष मिळाला पुन्हा मृत्यू आहे का? मग जर मोक्ष प्राप्त झाल्यानंतर जन्म आणि मृत्यूच नाही तर त्यांची खऱ्या अर्थानं पाहायला गेलं तर पितृपंधरवड्यात आपण पित्र घातली पाहिजेत का? जर मोक्ष आहे तर जन्म आणि मृत्यू नाही. मग जन्म आणि मृत्यूच नाही तर त्यांची पित्र घातली पाहिजेत का? आमच्या खिशाचं वजन वाढत चाललंय, खऱ्या अर्थानं मंडपाचे सेंटीमीटर वाढत चालले आहेत. पण जोपर्यंत श्रोत्याच्या मनात हे प्रश्न निर्माण होणार नाहीत तोपर्यंत हा फक्त नारळ पाकिटाचा खेळ राहील. हे सगळ्यात मोठं. याच प्रश्नाचं उत्तर शोधूयात. लक्षात घ्या महाराज, ज्याप्रमाणे 16 मुक्काम घेतल्यानंतर आपण पंढरीश परमात्म्याच्या चरणावर जातो, अगदी त्याचप्रमाणे या देहातील प्राण गेल्यानंतर या देहातील 17 तत्वांचे एकूण 16 पूर्ण आणि एक अर्ध मुक्काम आहे. मग कोणते? या देहातील 17 तत्वांना नेण्यासाठी जे 2 दूत येतात त्यांचा पहिला मुक्काम
या देहातील प्राण गेल्यानंतर 16व्या दिवशी दक्षिण दिशेला होतो. कुठं? सौम्यपुरामध्ये. दुसरा मुक्काम होतो सौर्यपुरामध्ये. तिसरा मुक्काम होतो नगेंद्रममध्ये. चौथा मुक्काम होतो शालिग्राममध्ये. पाचवा मुक्काम होतो विचित्र भवनमध्ये. असे एकूण किती मुक्काम आहेत? 16. पूर्ण मुक्काम 16 आणि एक अर्ध मुक्काम आहे. हा पूर्ण प्रवास करत काल सायंकाळी सूर्यास्ताच्या अगोदर बाबांच्या देहाती 17 तत्वांना घेऊन जे 2 दूत या ठिकाणी आले होते ते काल सायंकाळी चित्रगुप्ताच्या नगरीत पोचले. तिथं पोचल्यानंतर बाबांच्या 17 अंश स्वरूपासोबत एक दूत थांबला आणि दुसरा दूत चित्रगुप्ताच्या नगरीत गेला. आत गेल्यानंतर गरुड पुराण असं सांगतं तिथे कर्म काउंटर आहे. त्या कर्म काउंटरवरती बाबांनी या मृत्यूलोकात केलेल्या कर्मरेषेची फाईल, हे प्रत्येक जीवाचं शास्त्र आहे, त्या जीवाची कर्मरेषेची फाईल त्या ठिकाणी तिथून त्याने ताब्यात घेतली आणि तिथून तो चित्रगुप्ताकडे गेला. चित्रगुप्ताकडे गेल्यानंतर चित्रगुप्तानं ती कर्मरेषा फाईल तपासली आणि शेवटच्या पानावर एक शेरा लिहिला. तो शेरा लिहिल्यानंतर तो दूत माघारी आला आणि गरुड पुराण स्कंद क्रमांक 7 असं सांगतो की बाबांच्या देहाती 17 तत्व आणि या 2 दूतांचा मुक्काम काल सायंकाळी चित्रगुप्ताच्या नगरीत होता. आज जर तुम्ही खऱ्या अर्थानं पंचांग उघडून पाहिलं तर आजचा सूर्योदय हा 6:48 होता आणि त्या अगोदर 1 तास आधी बाबांच्या देहाती 17 तत्वांना घेऊन हे 2 दूत आज चित्रगुप्ताच्या नगरीतून पहाटे खऱ्या अर्थानं यमधर्मराजाच्या नगरीकडे निघाले. आज खऱ्या अर्थानं आता गरुड पुराण असं सांगतं चित्रगुप्ताची नगरी आणि यमधर्मराजाची नगरी यामध्ये जे अंतर आहे हे 5 तासांचं आहे. म्हणजे आज 11च्या सुमाराला बाबांच्या देहाती 17 तत्वांना घेऊन हे 2 दूत आज यमधर्मराजाच्या नगरीत पोचले. तिथं पोचल्यानंतर गरुड पुराण असं सांगतं की बाहेर यमधर्मराजाच्या नगरीच्या बाहेर एक पेट्रोलिंग करणारा कामगार आहे. त्याचं नाव सहसा कोणी सांगत नाही. आज तुम्हाला सांगून जातो, आपण गेल्यानंतर आपलीसुद्धा भेट त्यासोबत होणार आहे आणि त्याचं नाव धर्मध्वज आहे. हा धर्मध्वज खऱ्या अर्थानं या मृत्यूलोकातील केलेल्या कर्माची फाईल ताब्यात घेतो, चित्रगुप्ताचा शेरा वाचतो आणि तो ठरवतो कोणत्या दरवाजातून आत सोडायचं आहे. आत गेल्यानंतर गरुड पुराण असं सांगतं खऱ्या अर्थानं ती त्या ठिकाणी गेल्यानंतर यमधर्मराजाचं एक सुवर्ण सिंहासन आहे आणि त्याच्या बाजूला अष्टप्रधान मंडळ आहे. हे अष्टप्रधान मंडळ या मृत्यूलोकात केलेल्या कर्माची फाईल ज्यावेळी तपासतं त्यावेळी यमधर्मराजा त्या ठिकाणी 5 साक्षीदारांना बोलावून घेतो. हे 5 साक्षीदार त्या ठिकाणी आल्याशिवाय मृत्यूलोकातील या जीवाचा निकाल लागत नाही. मग हे 5 साक्षीदार कोणते आहेत? पहिले म्हणजे प्रकृती परमात्म्याचा अंश आहे, कारण देव आहे हृदय मंदिरी शोधून पाहे, कारण सर्वाघटी राम. या देहात जो परमात्म्याचा अंश आहे तो या देहापासून क्षणभर तरी विलग झालाय का? म्हणून पहिले साक्षीदार प्रकृती म्हणजे परमात्म्याचा अंश आहे. दुसरे साक्षीदार म्हणजे धरणी माता आहे. आपण दरवाजा लावून कोणतंही कृत्य करू शकतो, पण धरणी मातेपासून लपवून करू शकतो का? म्हणून दुसरे साक्षीदार धरणी माता आहे. तिसरे साक्षीदार म्हणजे सूर्यदेवता आहे, दिवसभर कॅमेरा सुरू आहे. चौथे साक्षीदार म्हणजे खऱ्या अर्थानं चंद्रदेवता आहे, रात्रभर कॅमेरा सुरू आहे. आणि 5वे साक्षीदार म्हणजे गणपती बाप्पा आहेत. या 5 साक्षीदारांची साक्ष नोंदवल्यानंतर त्या ठिकाणी यमधर्मराजा वायुदेवतेला तात्काळ बोलावून घेतो. वायुदेवता त्या ठिकाणी आल्यानंतर वायुदेवतेसोबत या देहातील 17 तत्वांना पुन्हा आजच्या दिवशी या ठिकाणी पाठवलं जातं. आणि बाबा जेव्हा अंशरूपाने या ठिकाणी येतात हा चाललेला सोहळा पाहतात आणि हा पाहिल्यानंतर जर त्यांना समाधान प्राप्त झालं ते आजच्या दिवशी आपल्या कुळाला आशीर्वाद देतात. आणि गरुड पुराण असं सांगतं आजच्या दिवशी जर त्यांचा आशीर्वाद प्राप्त झाला तुम्हाला कोणीही पितृदोष सांगू द्या, ह्या कानानं ऐका ह्या कानानं सोडून द्या, त्या कुळाला कधीही पितृदोष लागत नाही. आता इथं एक महत्त्वाची गोष्ट समजून घ्या. आता जेव्हा आज बाबा अंशरूपाने या ठिकाणी येतात आशीर्वाद देतात, पण यमधर्मराजाचा असा आदेश असतो की आज सूर्यास्तापर्यंत पुन्हा त्यांना माघारी घेऊन जायचं. आता इथंही एक नियम असा आहे, आज सायंकाळपर्यंत आपण परमेश्वराला विनंती करू शकतो, देवा बाबांना तुझ्या चरणावर अखंड जागा दे. उद्यापासून ही विनंती करू शकत नाही. याचं कारण असं आहे, या देहाती 17 तत्व आज जेव्हा माघारी जातात तेव्हा आज सायंकाळी या देहाचे त्या ठिकाणी यमधर्मराजाच्या नगरीत 3 समान भाग होतात. किती? 3. त्यातला पहिला अंश प्रकृती म्हणजे परमात्मा स्वतःच सामावून घेतो. दुसरा अंश
पितृलोकात जातो. आता ही पितृलोक काय भानगड आहे? कुळीचीही कुळदेवी केली ठावी संतांनी. म्हणजे खऱ्या अर्थानं आपण संतांना धन्यता देतो. त्यांनी आपल्याला कुलाचार सांगितला. मग लक्षात घ्या, खऱ्या अर्थानं या देहाचा दुसरा अंश पितृलोकात जातो. आता पितृलोक म्हणजे काय? तर इथून मागची जेवढी आपली कुळपरंपरा आहे या सगळ्यांचे असे 3 भाग झालेले आहेत. आणि याचा मध्यभाग कुठे आहे? पितृलोकात. मग जर ते पितृलोकामध्ये जर काही वादळ निर्माण झालं, त्यांच्यात काही वाद निर्माण झाले, त्याचा रिफ्लेक्ट कुठं होतो? इथं. आणि पितृदोष येतो. मग तिथं पितृलोकातल्या आपल्या कुळपरंपरेला समाधान प्राप्त व्हावं म्हणून खऱ्या अर्थानं त्या पितृलोकाचे जे स्वामी आणि स्वामिनी आहेत, आपण त्यांच्या चरणावर गेलं पाहिजे. आणि या पितृलोकाचे स्वामी आणि स्वामिनी म्हणजे आपली कुलदेवी आणि आपली कुलदेवता आहे. आता आपल्याकडं असा एक नियम आहे की वर्षश्राद्ध होण्याच्या अगोदर आपल्याला आपल्या कुलदेवीन कुलदेवतेला जाता येत नाही. बरोबर? हे तुम्ही कोणत्या ग्रंथात वाचलं? म्हणजे मला सांगा, माझा अभ्यास वाढवता येईल. आता खऱ्या अर्थानं गेलेल्या व्यक्तीला परमात्म्यानं स्वतःकडे आनंद जागा द्यावी ही विनंती आपण आपल्या कुलदेवीन कुलदेवतेला आधी केली पाहिजे का नंतर? आधी. मग आपण आपल्या कुलदेवीन कुलदेवतेला आधी गेलं पाहिजे का नंतर? आधी. लक्षात घ्या महाराज, फक्त चालू राहिलं म्हणून पुढं नेण्याचा प्रयत्न केला तर पुढच्या काळात आमची पुढच्या पिढ्या धर्मशास्त्रापासून दूर जातील. म्हणून हे समजून घेणं काळाची सगळ्यात मोठी गरज आहे. मग दुसरा अंश कुठं आहे? कारण आपल्याकडं आणखी एक पद्धत आली. आता एक नवीन फॅड सध्या जुन्नर तालुक्यात आलं आहे की गेलेल्या व्यक्तीचा फोटो घरात ठेवू नये. आणि असं जर फॅड कुठं असेल तर मला सांगत जा, मी दिवसभर थांबून राहतो. कारण गेलेल्या व्यक्तीचा फोटो जर घरात चालत नसेल तर त्यांची संपत्तीसुद्धा चालता कामा. लक्षात घ्या. आता जर तुम्हाला पितृदोष सांगितला तर तुम्हाला पहिलं वाक्य सांगितलं जातं, तुमचं तुमच्या कुलदेवीन कुलदेवतेला जाणं झालं नाही. आणि मागच्या 4 पिढ्या विचारल्या जातात. आता इथं जेवढे टोपीकर आहेत, बाबा खरं सांगा, आता तुम्हाला तुमच्या मागच्या 4 पिढ्या सांगता येतील, पण हे फोटोज जर घरात राहिले नाही तर तुमच्या नातवांना मागच्या 4 पिढ्या सांगता येतील का? म्हणजे घरापर्यंत पितृदोष आल्याशिवाय राहणार नाही. आणि दुसरा अंश कुठे आहे? पितृलोकामध्ये. मग राहिलेला तिसरा अंश हा पुढे जातो. म्हणजे त्या तिसऱ्या अंशाला यमधर्मराजा शेवटचा प्रश्न विचारतो, तुमची शेवटची इच्छा काय? तेव्हा तो अंश सांगतो, देवा मला जन्म नको, मृत्यू नको, तुझ्या चरणावर अखंड जागा दे. पण त्यावेळेस मागून उपयोग शून्य आहे. कारण आता बऱ्याच TV सिरियलमध्ये एक नवीन फॅड आलं आहे की काठी टेकवत एक व्यक्ती स्वर्गाच्या दारापर्यंत येते आणि पुढं ते बाळ होऊन जातं. असं काही नसतं. याचे 3 समान भाग होतात. पहिला अंश प्रकृती म्हणजे परमात्मा स्वतःच सामावून घेतो, दुसरा पितृलोकात जातो आणि तिसरा अंश पुढच्या गतीला जातो. जो पुढच्या गतीला जातो तो फिरून परत कधीच आपल्या घरी येत नाही. तर आपल्यालाही जावं लागलं असतं वर्षानं. हे प्रश्न पडणं गरजेचं आहे. म्हणजे तिसरा अंश पुढच्या गतीला जातो किंवा तो मोक्ष रूपाला जातो. मग लक्षात घ्या, पितृपंधरवड्यामध्ये जो अंश आपल्या घरी येतो तो पितृलोकातील असतो. म्हणून पित्र सगळ्यांचीच घातली पाहिजेत. मग कुणाची घालू नयेत? जे सदेह वैकुंठाला गेले, फक्त त्यांची पित्र घातली जात नाही. बाकी मोक्षरूप जरी प्राप्त झालं तरी पित्र घातलीच पाहिजे. कारण मोक्षरूप किंवा पुढची गती ही तिसऱ्या अंश स्वरूपाला मिळते. हे पहिल्यांदा आम्ही लक्षात घेणं गरजेचं आहे. आणि लक्षात घ्या, बाबांचा जीवन प्रवास आणि कर्मरेषा पाहिली तर बाबांचा प्रवास हा नक्कीच मोक्ष रूपानं होणार आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. पण अध्यात्मशास्त्र आधारे अभंगाचं खऱ्या अर्थानं पाहिलं गेलं तर ओवीचा अर्थ भावार्थ पाहत असताना प्रापंचिक दृष्टीनं विचार केला तर एका कुटुंबातून वडिलांचं झालेलं जाणं हे कदापि शब्दांमध्ये व्यक्त होणार नाही. कारण तुमचं माझं सोडून द्यावं, पण ज्या भगवान परमात्म्यानं हे ब्रह्मांड निर्माण केलं त्या भगवान परमात्म्याला सुद्धा या मृत्यूलोकात अवतार कार्य घेताना आईच्या गर्भातून जन्म घेण्याचा मोह आवरता आला नाही. म्हणून तर आजही प्रभू रामचंद्रांना कौसल्येचा राम म्हटलं जातं, तर भगवान श्रीकृष्णांना देवकी नंदन यशोदेचा काना म्हटलं जातं.
जगाची माऊली बनलेल्या माझ्या ज्ञानोबरायांना रुक्मिणीचा ज्ञाना म्हटलं जातं, तर लोक कल्याणकारी स्वराज्य निर्माण करणाऱ्या शिवरायांना जिजाऊ कुमार म्हटलं जातं. मग असं मातापित्याचं श्रेष्ठत्व काय आहे? मराठी भाषेत एक सुंदर सुभाषित आहे, जे ना पाहे रवी ते पाहे कवी. म्हणजे जे सूर्यही पाहू शकत नाही ते पाहण्याची दिव्य दृष्टी या मृत्यूलोकात ज्या कवीला प्राप्त झाली, तो कवीही आजपर्यंत आई आणि वडील या दोन शब्दांवरती लिहिताना या दोन शब्दांच्या पुढे पूर्ण विराम देऊ शकला नाही. यापेक्षा मातापित्याची महती काय वर्णन करावी. तरीही आज बाबांच्या प्रथम पुण्यस्मरण विधीच्या अनुषंगानं आपण आई आणि वडील या दोनही शब्दांना उपमा देण्याचा प्रयत्न करून पाहूयात. कारण खऱ्या अर्थानं या ब्रह्मांडामध्ये परमात्म्याचा कोणताही अवतार घ्या, प्रत्येक अवतार हा असुरांचं निर्दलन करण्यासाठी झाला. पण पंढरीच्या परमात्म्याचा एकमेव अवतार असा आहे जो खऱ्या अर्थानं कोणत्याही असुरांचं निर्दलन करण्यासाठी नाही, तर आपल्या खऱ्या पुंडलिकांच्या मातापित्यांची भक्ती पाहून त्यांच्या भेटीला येण्यासाठी झालेला आहे. मग आपणही पंढरीच्या परमात्म्याला ज्याप्रमाणे पुंडलिकांनी आपलंसं मातापित्यांची सेवा करून केलं, आपणही आपल्या आईवडिलांची सेवा आपल्यातून घडली. तर ज्याप्रमाणे द्वारकेचा राणा आमंत्रणा विना न बोलवताही पंढरपूर निवास झाला, त्याप्रमाणे पंढरीचा रायाही आपल्या घरी आल्याशिवाय राहणार नाही. हे सगळ्यात मोठं वास्तव आहे. त्यासाठी काय करावं लागेल तर पुंडलिकांप्रमाणे या मृत्यूलोकात आपल्या हातून आपल्या आईवडिलांची सेवा घडावी लागेल. कारण लक्षात घ्या महाराज, मातापित्यांचं श्रेष्ठत्व संत परंपरेनेही सांगितलं. म्हणून तर महावैष्णवमाऊली ज्ञानोबराय सांगतात, सकल तीर्थाची ये धुरे जे का माता पितरे तया सेवेशी कीर्षरे लोन कीजे. तर माझे तुकोबराय सांगतात, माय बाप केवळ काशी ते नेन जावे तीर्थासी. म्हणजे आपल्या संत परंपरेनंही आणि भगवान परमात्म्यानंही स्वतः श्रेष्ठ दर्जा या मृत्यूलोकात आपल्या मातापित्यांना बहाल केला आहे. नव्हे तर गणरायांना जेव्हा ब्रह्मांडाला प्रदक्षिणा पूर्ण करायची होती, तेव्हा गणरायांनी ब्रह्मांडाला प्रदक्षिणा पूर्ण न करता आपल्या मातापित्यांभोवती प्रदक्षिणा पूर्ण केली आणि सकळ ब्रह्मांडाला संदेश दिला, या सृष्टीमध्ये परब्रह्म जर कोण असेल ते म्हणजे आपले मातापिता आहेत. म्हणजे संत परंपरेनंही आणि भगवान परमात्म्यानंही स्वतः श्रेष्ठ दर्जा या मृत्यूलोकात आपल्या आईवडिलांना बहाल केला. मग जाणकार प्रश्न निर्माण करतील महाराज, याला काही शास्त्र आधार नक्कीच आहे. कारण लक्षात घ्या महाराज, आपल्या आईनं आणि आपल्या वडिलांनी या मृत्यूलोकात आपल्यावर जे उपकार केलेत ना, साक्षात भगवान परमात्माही या मृत्यूलोकात ते तुमच्या माझ्यावर करू शकत नाही. मग महाराज, आपल्या आईवडिलांनी आपल्यावर असे कोणते उपकार केलेत? आता खऱ्या अर्थानं सर्वप्रथम आईनं केलेलं दान सांगतो. आपल्या आईनं या मृत्यूलोकात तुमच्या माझ्यावरती जे 5 उपकार केलेत ना महाराज, साक्षात भगवान परमात्माही करू शकणार नाही. मग महाराज, आपल्या आईनं आपल्यावर असे कोणते उपकार केलेत? आईनं केलेलं पहिलं दान सांगतो. बोरी आणि जाधवाडी परिसर जर पाहिला, इकडून लिमगाव औद्योगिकरणामध्ये वेगानं खऱ्या अर्थानं पुढं जात आहे. त्यामुळं म्हटलं नाही म्हटलं तरी 20% बाहेरची लोकं आता कामाच्या, व्यापाराच्या, व्यवसायाच्या निमित्तानं या भागात वास्तव्याला आलेली आहेत. अशीच एक बाहेरची व्यक्ती कामाच्या, नोकरीच्या, व्यवसायाच्या निमित्तानं या परिसरामध्ये आली. त्याला चांगलं काम, चांगली नोकरी मिळाली, पण त्याला राहण्यासाठी घर मात्र भाड्यानं कोणच मिळत नव्हतं. शेवटी तो इथं पुलावर बसलेला असताना कोणीतरी त्याला विचारलं, दादा अहो 2 दिवस मी पाहतोय तुम्ही जाधवाडीमध्ये वेड्यासारखे फिरताय, काय कारण आहे? त्यानं सांगितलं, दादा मला इथं चांगलं काम मिळालं हो, मला चांगली नोकरी मिळाली हो, पण 2 दिवस झाले मी वेड्यासारखा फिरतोय, कारण मला भाड्यानं राहिला घर मात्र कुठंच मिळत नाही हो. मला तुमच्याकडे एखादी खोली भाड्यानं मिळेल का? एवढे शब्द ऐकले आणि दूध घालायला जाणाऱ्या व्यक्तीनं सांगितलं, दादा इथून जर तुम्ही पुढं गेलात ना तर असासा मळा आहे, अशाशी वस्ती आहे, त्या ठिकाणी अशाशी एक व्यक्ती आहे, त्यांच्याकडे 1 खोली भाड्यानं द्यायला होती, असं मला परवा दूध डेअरीवर कळालं होतं, तुम्ही जाऊन चौकशी तर करून या, खोली खाली असेल तर मिळून जाईल. एवढे शब्द ऐकले आणि दुसऱ्या दिवशी तो व्यक्ती तुमच्या घरी आला. त्यानं तुमच्या घराची बेलकडी वाजवली, तुम्ही दरवाजा उघडला आणि त्यानं तुम्हाला हात जोडून सांगितलं, दादा मला इथं चांगलं काम मिळालं हो, मला चांगली नोकरी मिळाली हो, पण 2 दिवस झाले मी वेड्यासारखा फिरतोय, पण मला भाड्यानं राहिला घर मात्र कुठंच मिळत नाही हो, तुमची खोली मला भाड्याने मिळेल का? एवढे शब्द ऐकले आणि कॉलर ताट करून तुम्ही त्याला सांगितलं, दादा 30,000 रुपये डिपॉझिट आणि 3,000 रुपये महिन्याचं भाडं मला देणार असाल तरच माझं घर मी तुम्हाला भाड्यानं देईल, अन्यथा देणार नाही. त्यांना हात जोडून सांगितलं, दादा परतीचं आहे तर मी 30,000 डिपॉझिट द्यायला तयार आहे,
या परिसरामध्ये 1,500 ते 2,000 पर्यंत भाडं आहे. हवं तर महिन्याचं मी तुम्हाला 2,000 रुपये भाडं देतो, पण तुमची खोली मला भाड्यानं द्या. तुमचा व्यवहार ठरला आणि दुसऱ्या दिवशी सकाळी तो व्यक्ती घरसामान घेऊन तुमच्या घरी आला. त्यानं घर सामान खाली केलं आणि ठरल्याप्रमाणे तुमच्या हातामध्ये 30,000 डिपॉझिट दिलं आणि तिथून पुढं न चुकता दर महिन्याच्या 30 तारखेला तो ठरल्याप्रमाणे तुम्हाला 2,000 रुपये भाडं देऊ लागला. 11 महिने तो तुमच्या घरात भाड्यानं राहिला आणि 11 महिन्यानंतर त्यानं निमगावमध्ये 2 गुंठे जागा घेतली आणि आता कायमचं राहण्यासाठी तो निमगाव या ठिकाणी निघून गेला. पण लक्षात ठेवा महाराज, त्यानंतर तो मरेपर्यंत तुमच्या जाधवाडी गावातील कोणताही व्यक्ती त्याला कुठेही जरी भेटला तरी मरेपर्यंत त्याच्या मुखातून निघणारं पहिलं वाक्य एकच असतं, दादा ज्यावेळेस मी या भागात आलो ना, या परिसरात आलो ना, मला इथं पाऊल ठेवायला जागा नव्हती हो, पण तुमच्या जाधवाडीतला तो देवमाणूस होता, त्यानं मला या भागात पहिलं पाऊल ठेवायला जागा दिली, त्यानं मला भाड्यानं राहायला त्याचं घर दिलं हो. विचार करा, आम्ही आमच्या लाभासाठी ज्याच्याकडून 30,000 रुपये डिपॉझिट घेतलं आहे, आम्ही आमच्या लाभासाठी ज्याकडून न चुकता दर महिन्याचं 2,000 भाडं घेतलं, फक्त 11च महिने तो आमच्या घरात राहिला, तरी तिथून पुढं तो मरेपर्यंत आम्हाला देव माणूस म्हणतो. मग या सृष्टीवर तुम्ही आणि मी येत असताना जिनं कोणतंही डिपॉझिट न घेता, कोणतंही भाडं न घेता, उलट 9 महिने 9 दिवस अनन्वित त्रास सहन करून तुम्हाला आणि मला या मृत्यूलोकामध्ये येण्यासाठी पहिलं पाऊल ठेवायला आनंदानं तिच्या गर्भाशयात जागा दिली. म्हणून तर आज आपण हे जग पाहू शकलोय. आईनं केलेलं पहिलं दान आहे. खऱ्या अर्थानं जर पाहिला गेलं त्या मृत्यूलोकामध्ये तुम्ही आणि मी येत असताना तिनं अनंत काळा सहन केल्या. खऱ्या अर्थानं 9 महिने 9 दिवस आपल्याला गर्भात जपलं, पण या मृत्यूलोकात पहिलं पाऊल ठेवायला त्याच गर्भाशयात तिनं जागा दिली आहे. म्हणून आज आपण हे जग पाहू शकलोय. आईनं केलेलं पहिलं दान आहे. आईनं केलेलं या मृत्यूलोकातील दुसरं दान म्हणजे प्राणदान आहे. प्रत्येक स्त्रीच्या जीवनाला 3 जन्म असतात. पहिली ती जन्माला आली, दुसरा तिचा विवाह झाला आणि तिसरी ती बाळंत झाली. मराठी व्याकरणशास्त्राप्रमाणे संस्कृत व्याकरणशास्त्रातही व्याकरणशास्त्राचे 2 उपसर्ग म्हणजे 2 उपप्रकार आपल्याला पाहायला मिळतात. एक म्हणजे आभाळ विश्वकोश आणि दुसरा म्हणजे रत्नमाला विश्वकोश. तुम्ही कुठूनही विग्रह करा, बाळंत या शब्दाचा अर्थ होतो बाळ होत असताना यदा कदाचित जिचा अंतही होऊ शकतो, म्हणजे मृत्यूही ओढावू शकतो, ही प्रक्रिया म्हणजे बाळंत आहे. अशी परिस्थिती निर्माण झाली. बाळाच्या गळ्याभोवती नाळ आवळला गेला. आईच्या गर्भातलं पाणी वेगानं कमी होऊ लागलं आणि सर्व तपासणी केल्यानंतर डॉक्टरांनी असा निष्कर्ष काढला की एक तर आपण बाळाला जगू शकतो अथवा बाळाच्या आईला जगू शकतो. डॉक्टरांनी नवऱ्याला विचारलं, दादा आम्ही काय निर्णय घ्यावा? एक तर आम्ही तुमच्या उद्याच्या भविष्याला म्हणजे तुमच्या लेकराला जगू शकतो अथवा तुमची धर्मपत्नी अर्धांगिनी तुमच्या बायकोला जीवनदान देऊ शकतो. आम्ही काय निर्णय घ्यावा? नवऱ्यानं क्षणाचा विलंब न करताना, डॉक्टर साहेब माझी बायको जगली पाहिजे. डॉक्टरांनी सासऱ्यांना विचारलं काय करावं? त्यांनी सांगितलं, डॉक्टर साहेब आमची सुनबाई जगली पाहिजे. तोपर्यंत मुलीचे जन्म देणारे आई वडील हॉस्पिटलपर्यंत माहेरावरून पोचले होते. डॉक्टरांनी त्यांनाही विचारलं आम्ही काय करावं? त्यांनी सांगितलं, डॉक्टर साहेब आमची मुलगी जगली पाहिजे. पण लक्षात ठेवा महाराज, भुलीचे डॉक्टर येईपर्यंत, भुलीचं इंजेक्शन देईपर्यंत आणि कळ घेणारी ती माऊली वेदनेनं बेशुद्ध होईपर्यंत डॉक्टरांना मात्र एकच सांगत राहते, डॉक्टर साहेब माझं काही झालं तरी चालेल, माझा मृत्यू झाला तरी चालेल, पण माझं लेकरू जगलं पाहिजे. या जगात फक्त एक आईच करू शकते, फक्त एक आईच करू शकते. अहो याही पुढं जाऊन सांगेल, महिला मंडळ बाळ जन्माला येईपर्यंत 9 महिने 9 दिवसांचा कालखंड जातो. या 9 महिने 9 दिवसांच्या कालखंडामध्ये साधारणपणे आपल्याकडे 4 सोनोग्राफी केल्या जातात. पण या 4 सोनोग्राफींमध्ये 7व्या महिन्याच्या अगोदर तुम्ही रोज जरी सोनोग्राफी केली तरी बाळाच्या हृदयाचे ठोके हे 7व्या महिन्याच्या अगोदरच्या कोणत्याही सोनोग्राफी सम्यकपणे मोजता येत नाहीत. बाळाच्या हृदयाचे ठोके हे 7व्या महिन्याच्या सोनोग्राफीतच तपासले जातात आणि त्यानंतर डॉक्टर असं सांगतात, काळजी करायचं कुठलंही कारण नाही, बाळाच्या हृदयाचे ठोके अत्यंत व्यवस्थित आहे. आता इथे एका मिनिटासाठी आपण मेडिकल सायन्सचा अभ्यास करूया. मेडिकल सायन्स आपल्याला असं सांगतं, घेतो हा घेतलेला श्वास आपल्या फुफ्फुसापर्यंत पोचतो, त्यानंतर हृदयात त्याचं पंपिंग होतं आणि त्यानंतर हृदयाचा ठोका पडतो. म्हणजे मेडिकल सायन्स आधारे श्वास घेतल्याशिवाय हृदयाचा ठोका पडू शकत
नाही. मग बाळ तर आईच्या गर्भात आहे, मग बाळ श्वास घेतं कसं? उद्या जाऊन तुम्ही कोणत्याही डॉक्टरांना विचारा, डॉक्टर तुम्हाला सांगतील बाळ कुठलाही श्वास घेत नाही. आई जो श्वास घेते त्यातला अर्धा श्वास 9 महिने 9 दिवस ती आपल्या बाळाला अर्पण करत असते. आणि पुरुष मंडळी, मला जाणीवपूर्वक तुम्हाला यासाठी हे वाक्य सांगायचं होतं की मेडिकल सायन्सनं हे प्रूव्ह केलं आहे की तोच अर्धा श्वास जर तुमच्यावर आणि माझ्यावर ओढण्याची वेळ आली तर पुढच्या 13.5 तासांच्या आत आपल्याला व्हेंटिलेटर म्हणजे कृत्रिम श्वासात जोडावा लागतो. ती माऊली मात्र 9 महिने 9 दिवस आपला अर्धा श्वास आपल्या बाळाला अर्पण करत असते. अहो, याही पुढे जाऊन सांगतो, महिला मंडळ, बाळ जन्माला आलं की बाळ पहिल्यांदा रडतं, चूक की बरोबर? बाळ जर नाहीच रडलं तर डॉक्टर चिमटा काढून का होईना ते बाळ रडवतात, पण जोपर्यंत बाळ रडत नाही तोपर्यंत आईशी असणारा बाळाचा नाळ कापला जात नाही. आणि बाळ कितीही गुटगुटीत असू द्या, बाळ कितीही सुदृढ असू द्या, पण जर बाळ रडण्याच्या अगोदर आईशी असणारा बाळाचा नाळ कापला तर मेडिकल सायन्स सांगतं की पुढच्या काही मिनिटात बाळ गतप्राण होतं, जागेवर मरतं, म्हणजे प्राण सोडतं. याचं कारण असं आहे, बाळ आईच्या गर्भात असताना त्याच्या डाव्या बाजूचं जे फुफ्फुस आहे हे गर्भात चालू असतं आणि उजव्या बाजूचं जे फुफ्फुस आहे हे बाळ गर्भात असताना पूर्णतः बंद म्हणजे कोरकट्ट असतं. बाळ ज्यावेळी गर्भाच्या बाहेर येतं, बाळ पहिल्यांदा रडतं, त्यावेळेस ते या मृत्यूलोकात पहिला श्वास घेतं आणि घेतलेला पहिला श्वास त्याच्या बंद असणाऱ्या उजव्या झडपेपर्यंत पोचला जातो. त्यानंतर उजव्या बाजूची झडप उघडते आणि ती झडप उघडल्यानंतर डॉक्टर नाळेसह त्या बाळाला पहिल्यांदा आपल्या हातावर पालथं घेतात, दोन्ही फुफ्फुस सुरू झाल्याची खात्री करतात आणि खात्री डॉक्टरांना पटल्यानंतरच ते आईशी असणारा बाळाचा नाळ कापतात आणि मग या मृत्यूलोकात बाळाला जीवदान मिळतं. हे आईनं या मृत्यूलोकात केलेलं दुसरं दान म्हणजे प्राणदान आहे. आईनं केलेल्या मृत्यूलोकातील तिसरं दान म्हणजे रक्तदान आहे. एखादा म्हणे, रक्तदान काय मोठी गोष्ट आहे महाराज, आज 2-2.5 हजार रुपयाला रक्ताची बाटली मिळते. पण लक्षात ठेवा महाराज, तुम्ही कुणालाही रक्त द्या, पण ज्याला तुम्ही रक्तदान करून जीवदान देणार आहात ना, पहिली गोष्ट त्याच्याबरोबर तुमचा ब्लड ग्रुप मॅच व्हावा लागतो. आज विज्ञानानं, विज्ञान युगात, विज्ञान क्षेत्रात एवढे प्रचंड महाकाय शोध लावले, पण आजही विज्ञानाला, विज्ञान युगात एक शोध मात्र आजही लावता आला नाही. आणि तो म्हणजे आईचा ब्लड ग्रुप कोणताही असू द्या आणि बाळाचा ब्लड ग्रुप कोणताही असू द्या, तरी आईचं रक्त बाळाला आणि बाळाचं रक्त आईला चालतं कसं, आजही विज्ञानाला न उलगडलेलं कोड आहे. तुम्ही कोणालाही रक्त द्या, पण ज्याला तुम्ही रक्तदान करून जीवदान देणार आहात ना, पहिली गोष्ट त्याच्याबरोबर तुमचा ब्लड ग्रुप मॅच व्हावा लागतो. आणि दुसरी गोष्ट, तुम्ही ज्याला रक्तदान करणार आहात त्या शरीरात एक तरी रक्ताचा अगोदरचा थेंब असावा लागतो, तरच तुमचं रक्त तुम्ही त्याला परावर्तित म्हणजे ट्रान्सप्लांट करू शकता. पण लक्षात ठेवा महाराज, तुमच्या माझ्या शरीरातील पहिला रक्तात थेंब जिनं निर्माण केला आहे ती म्हणजे आपली आई आहे. हे आईनं या मृत्यूलोकात केलेलं तिसरं दान म्हणजे रक्तदान आहे. आईनं केलेल्या मृत्यूलोकातील चौथं दान म्हणजे अस्थिदान आहे. 2 भावांमध्ये जर प्रॉपर्टीवरून वाद झाले तर आम्ही हाडांच्या बळावर बोलतो, पाहून घेईल. 2 मित्रांमध्ये जर कॉलेजमध्ये वाद झाले तर आम्ही हाडांच्या बळावर बोलतो, पाहून घेईल. पण ज्या हाडांच्या बळावर तुम्ही मी बोलतोय ना, ही तुमच्या माझ्या शरीरातली हाडं आपल्या आईनं स्वतःच्या रक्ताचं पाणी करून तुमच्या माझ्या शरीरात निर्माण केली. आईनं फक्त हाडं नाही दिली हो, ती मजबूत होण्यासाठी तिनं दुधावाटे कॅल्शियमसुद्धा दिलं. विचार करा, आम्ही 80 वर्षात झालो तरी केस सुंदर दिसावे म्हणून केस काळे करण्यासाठी डायचा वापर करतो. महिला मंडळ, आम्ही जन्मल्यापासून मृत्यूपर्यंत जर बारकाईने हिशोब केला तर चेहरा सुंदर दिसावा म्हणून चेहऱ्यासाठी जन्मल्यापासून मृत्यूपर्यंत आपण 2 ते 2.5 टन पावडर चेहऱ्यासाठी वापरतो. पण शेवटचा दिवस येतो, स्मशानभूमीत अग्निडाग दिला जातो आणि दुसऱ्या दिवशी सकाळी आपण जेव्हा अस्थी आणायला जातो तेव्हा काळे केलेले केस राहत नाहीत, सजवलेला चेहरा राहत नाही, राहतात त्या फक्त अस्थी म्हणजे हाडं, कारण त्या आमच्या आईनं आम्हाला दिलीत. अहो, लोखंड मातीत टाका, 2 वर्षात गंजून त्याची माती होते. पण आजही लाखो नाही तर करोडो वर्षापूर्वीचे मानवी हाडांचे अवशेष आजही उत्खनन करताना जसेच्या तसे सापडतात, कारण ही मातीसुद्धा मातेनं दिलेल्या हाडांची माती करू शकत नाही. मातृत्वाचा चौथा उपकार आहे. आणि आईनं केलेलं या मृत्यूलोकातील शेवटचं 5वं दान
पण हे दान मांडण्यापूर्वी ज्या व्यासपीठावर मी स्थानपन्न आहे त्या व्यासपीठाच्या वारकरी परंपरा मला ज्ञात आहेत. पण माझ्या शब्द आणि विषयाला न्याय द्यायचा आहे म्हणून इथं बसलेल्या प्रत्येक आईच्या चरणावरती मुलगा या नात्याने साष्टांग दंडवत प्रतिपादित करतो आणि माझ्या शब्द विषयाला व्यासपीठावर न्याय द्यायचा आहे म्हणून हा शब्द या व्यासपीठावर उच्चारतो. आईनं केलेलं 5वं दान म्हणजे लज्जादान आहे. जी तिची लज्जा तिनं जन्मात त्या वडिलांसमोर कधी उघडी होऊ दिली नाही, जी तिची लज्जा तिनं सख्या भावासमोर कधी उघडी होऊ दिली नाही. पण महाराज, लेकराला जर भूक लागली ना तर मात्र आई काळ पाहत नाही, आई वेळ पाहत नाही, आई जागा पाहत नाही. पहिल्यांदा पाहणं आपल्या लेकराच्या तोंडात देते, कारण त्या लेकराची भूक त्या माऊलीसाठी सर्वस्व असतं. आईनं केलेलं 5वं दान म्हणजे लज्जादान आहे. साक्षात भगवान परमात्माही करू शकत नाही असे 5 दान या मृत्यूलोकात आपल्या आईनं आपल्यावर केलेत. म्हणून तर संत आणि भगवंत परंपरेनंही स्वतः भगवंत स्वरूप दर्जा आपल्या मातापित्यांना बहाल केला. पण महाराज, आज जात असताना या महाराष्ट्राची एक दुर्दम्य शोकांतिकाही मांडून जातो. कारण खऱ्या अर्थानं अगोदर शेठबाबांची असेल किंवा बाबांची, त्यांचे चिरंजीव असतील, कन्या असतील, पुतणे असतील, या परिवारानं केलेली सेवा इथं बसलेल्या माझ्यापेक्षाही आपण सगळ्यांनी अधिकची अनुभवलेली आहे. पण महाराज, आज जाताना मात्र या महाराष्ट्राची एक जाताना दुर्दम्य शोकांतिकाही मांडून जातो. कारण असे श्रावण बाळ आज फार कमी घरांमध्ये राहिलेत, हे सुद्धा सगळ्यात मोठी शोकांतिका आहे. अलीकडच्या काळात तर ग्रामीण भागातही आता मुलंच वडिलांना बोलतात, काय केलंय माझ्यासाठी. इथं जर कोणी एखादा असा असेल ना, कारण लक्षात घ्या महाराज, अहो आई अनेक वेळा आम्हाला कथांमधून कळाली, आई अनेक वेळा आम्ही प्रवचनातून मांडण्याचा प्रयत्न केला, आई अनेक वेळा आम्ही पुस्तकांचा स्पर्श करून समजून घेण्याचा प्रयत्न केला. पण महाराज, या महाराष्ट्राची दुर्दम्य शोकांतिका अशी आहे, या शेतकरी बापाला समजून घेण्याचा प्रयत्न मात्र हल्ली आमच्या मुलांकडून सध्या होताना दिसत नाही. म्हणून अलीकडच्या काळात मुलंच वडिलांना बोलतायत, काय केलंय माझ्यासाठी. इथं जर कोणी एखादा असा असेल ज्याला वाटत असेल ना आपल्या वडिलांनी आपल्यासाठी काय केलं, त्यांना मी सांगतो म्हणून फक्त पुढच्या 3 मिनिटात 3च गोष्टी करून पाहाव्यात. पुढच्या 3 मिनिटात तुम्हाला स्पष्ट होईल आपल्या वडिलांनी आपल्यासाठी काय केलंय. ज्याला वाटतं ना आपल्या वडिलांनी आपल्यासाठी काय केलं आहे, त्यानं पहिली गोष्ट करावी. आता मागच्या 2023चा जर आपण अभ्यास केला तर मिडा या संस्थेनं 22 फेब्रुवारी 2024ला जी आकडेवारी प्रकाशित केली त्या अनुषंगानं आपल्या महाराष्ट्रामध्ये 2023मध्ये 7,262 अर्भकं, एक दिवसाचं लेकरू आई हॉस्पिटल आणि नाल्याच्या कडेला अनाथ म्हणून ठेवून निघून गेल्याच्या दुर्दैवी घटना आपल्या महाराष्ट्रामध्ये घडल्यात. ज्यांना वाटतं ना आपल्या खऱ्या अर्थानं पाहिलं गेलं तर आपल्या मातापित्यांनी आपल्यासाठी काय केलं आहे, त्यांना मी सांगतो म्हणून एखाद्या मोठ्या हॉस्पिटलच्या नाल्याच्या कडेला जाऊन पाहावं. बाळा त्यात ठेवलेलं एक दिवसाचं लेकरू, ज्या लेकराच्या अंगावरची लालीसुद्धा उतरलेली नसते आणि जीवाच्या आकांतानं ते लेकरू मात्र टाहो फोडत असतं. त्या लेकराचं वय पहा, आज आपलं वय पहा. त्या लेकराच्या जीवनातलं दुःख पहा, आज आपल्या जीवनात असणारा वर्तमानातला आनंद पहा. त्या लेकराचं उद्याचं अंधारमय भविष्य आठवा आणि आपल्या आईवडिलांनी आपल्यावरती केलेले एवढी आठवा. क्षणात कळून चुकेलो आपल्या आईवडिलांनी आपल्यासाठी काय केलंय. ज्याला वाटतं ना आपल्या आईवडिलांनी आपल्यासाठी काय केलं आहे, त्यांना मी सांगतो म्हणून आता आचारसंहितेमुळे सगळी कामं बंद आहेत, पण बऱ्याच ठिकाणी रस्त्यांची कामं चालू आहेत. आणि जर आपण पाहिलं तर नवरा बायको दिवसभर त्या रस्त्यावर दगडी फोडतायत आणि त्यांची 10-10 वर्षाची लेकरं अनवानं पायानं फोडलेली खडी दिवसभर त्या रस्त्यावर टाकतायत. अरे त्या लेकरांचं वय पहा, आज आपलं वय पहा. त्या लेकरांचं या वयातले कष्ट पहा, आपल्या जीवनात असणारा आनंद पहा. ते लेकरांचं उद्याचं कष्टमय भविष्य आठवा आणि आपल्या आईवडिलांनी सुरक्षित केलेलं आपलं उद्याचं भविष्य क्षणभर आठवा. कळून चुकेल आपल्या आईवडिलांनी आपल्याला काय दिलं आहे. ज्याला वाटतं ना आपल्या मातापित्यांनी आपल्यासाठी काय केलं आहे, त्यांना मी सांगतो म्हणून एकदा कतरी अनाथ आश्रमाला नक्की भेट द्या. 10 मिनटं त्या अनाथ मुलांच्या डोळ्यात डोळे घालून त्यांचं दुःख पहा, त्या लेकरांचं वय पहा. आज आपलं वय, आपल्या जीवनातला आनंद आणि आपल्या मातापित्यांनी सुरक्षित केलेलं आपलं भविष्य आठवा. क्षणात कळून चुकेलो आपल्या आईवडिलांनी आपल्याला काय दिले. महाराज, पुरातन काळापासूनचा अभ्यास करा. जो घरात आनंदाचा जर क्षण आला तर आनंदानं आपल्या आईला पुढं उभं करतो, पण कुटुंबावर दुःखाची काळरात्र आली तर स्वतः मात्र ढाल बनवून उभा टाकतो. कारण तो फक्त बाप, पप्पा, डॅडी नसतो, तर घर नावाच्या पंढरीमध्ये दुःखाच्या विटेवर उभा असणारा साक्षात तो आमच्या घरातला श्रीहरी विठ्ठलच असतो. अहो, पुरातन काळापासूनचा अभ्यास करा. माझं लेकरू वनवासाला जाणार म्हणून धाय मोकून रडणारी कौसल्या माता प्रत्येकाला ज्ञात आहे.
पण माझं लेकरू वनवासाला जाणार, माझ्या जगण्याचा आधार संपला म्हणून बसल्या जागी प्राण सोडणारे राजा दशरथ मात्र आमच्या लक्षात राहत नाही. शोकांतिका आहे. माझ्या लेकराला कंस मारेल म्हणून रडणारी देवकी माता प्रत्येकाला ज्ञात आहे. पण माझं लेकरू जगलंच पाहिजे म्हणून तर यमुनेला आलेल्या महापुरातून स्वतःच्या प्राणांची पर्वा न करता आपल्या लेकराला नंद घरी घेऊन जाणारे वसुदेव मात्र लक्षात राहत नाही. शोकांतिका. माझ्या लेकरांना समान स्वीकारावं म्हणून रडणारी खऱ्या अर्थानं रुक्मिणी माता प्रत्येकाला ज्ञात आहे. पण माझ्या लेकरांना समान स्वीकारलंच पाहिजे म्हणून तर इंद्राणीच्या घाटात स्वतःला समर्पित करणारे विठ्ठल पंत लक्षात राहत नाही. शोकांतिका. माझ्या लेकरांना स्वराज्य उभं करावं भावना जोपासणाऱ्या जिजाऊ प्रत्येकाला ज्ञात आहे. पण माझ्या लेकरानं स्वराज्य उभंच केलं पाहिजे म्हणून तोरण्याच्या पायथ्याशी धन ठेवून स्वराज्याला प्रथम बळकटी देणारे राजे शहाजीराजे लक्षात राहत नाही. शोकांतिका. महाराज, पुरातन काळापासूनचा अभ्यास करा. अहो, खऱ्या अर्थानं जर पाहिला गेलं तर फणसाच्या बाहेरचे काटे पाहिले म्हणून जर आम्ही फणसाच्या जवळ कधी गेलोच नाही तर फणसाच्या आतमध्ये मुलायम गर असतो तो आम्हाला कधी मिळणारच नाही. त्याप्रमाणे आम्ही बाह्य रंगानं वडिलांच्या क्रोधाचे काटे पाहिले म्हणून वडिलांच्या कुशीत घरात कधी गेलोच नाही तर वडिलांच्या अंतकरणामध्ये सुद्धा वाहणारा मायेचा धरा असतो तो आम्हाला कधी दिसणारच नाही. महाराज, आता मुली मिळत नाही त्यामुळे लग्न सीजन वर्षभर चालू आहे. इथं जर या वर्षी कुणाच्या घरात मुलीचं लग्न असेल ना किंवा मागच्या 2 वर्षामध्ये इथं बसल्यापैकी जर कुणाच्या घरात मुलीचं लग्न झालं असेल ना तर लक्षात ठेवा, आमचा शेतकरी बाप कितीही श्रीमंत असू द्या, आमच्या शेतकरी बापाचा सातबारा कितीही मोठा असू द्या आणि खऱ्या अर्थानं त्याचं कितीही मोठं उसाखालचं क्षेत्र असू द्या, पण आपल्या लेकीचं जर लग्न करायचं म्हटलं ना तर आमच्या शेतकरी बापाला सोसायटीचं बिनव्याजी कर्ज, पतसंस्थेचं जामीनकी कर्ज आणि बँकेमध्ये जमिनीचं मॉर्गेज केल्याशिवाय माझ्या शेतकरी बापाच्या घरातल्या मुलीचं लग्नसुद्धा होत नाही. ही सध्याची जळजळीत अवस्था आहे. अहो, बापाची नजर लेकीवर गेली आणि बापाला जाणीव झाली आपली मुलगी उपवर झाली. त्या बापानं पायातला 2 किलोचा धोंडा झिजवला आणि भेटणाऱ्या प्रत्येकाला सांगू लागला, दादा, एखादा चांगला मुलगा असेल तर सांगा बरं, लेकीचं लग्न करायचं आहे उंदा. पाहता पाहता 1.5 महिन्यांचा काळ निघून गेला. ऊसतोड चालू होती. आमचा शेतकरी बाप शेतात उभा होता आणि त्याच वेळी त्याच्या खिशातला मोबाईल खणानला. आमच्या शेतकरी बापानं फोन कानाला लावला. फोन पाहुण्यांचा होता आणि पाहुणे उत्तरले, दादा, एक चांगली पार्टी आहे, चांगला मुलगा आहे, तुमच्या लेकीच्या आयुष्याचं सोनं होईल बरं. पण दादा, पाहुणे म्हणतात उद्याच पाहायला यायचं तुमच्या लेकीला. एवढे शब्द त्या बापानं ऐकले. हातातला कोयता बाजूला टाकला आणि धावत धावत तो तुमच्या आईच्या जवळ गेला. तुमच्या आईला सांगितलं, रुक्मिणी, तुझ्या लेकीला पाहिला उद्या पाहुणे येणार ग, सगळी तयारी करून ठेव बरं. माझ्या बहिणींना आजही दिवस आठवून पहा, तुमचा साक्षी गंध झालेला. सकाळी 11चा सुमार होता. तुम्ही खुर्चीवर बसलेले होतात, बाजूला पाहुणे बसलेले होते आणि मुलगी चहाचा ट्रे घेऊन आज पाहुण्यांच्या समोर आली. आज बापाची पहिल्यांदा नजर लेकीच्या हातातल्या चहाच्या ट्रेवर गेली आणि पाहता पाहता माझं लेकरू माझ्यापासून दूर होणार म्हणून पहाडासारखे असणारे त्या बापाचे डोळेसुद्धा डबडबून गेले. माझ्या बहिणींना आज पहिल्यांदा त्या बापाची नजर तुमच्या अंगावरच्या शालूवर गेली आणि हीच माझ्या लेकीची अखेरची माहेरची साडी म्हणून त्या बापाच्या डोळ्यातून एक अश्रू जमिनीवर कोसळला. पण त्याच वेळी या पहाडासारख्या असणाऱ्या बापाच्या मनात विचार आला, अरे माझी लेक माझ्यापासून दूर होणार, पण आता तर माझ्या लेकीच्या नवीन आयुष्याची सुरुवात होणार म्हणून डोळ्याशी आलेली आसवसुद्धा त्या बापानं आतल्या आत गिळली आणि आनंदानं आपल्या लेकीकडे पाहू लागला. माझ्या बहिणींना आजही तुमचा साक्षी गंध झालेला दिवस आठवा. 20 मिनिटांचा वेळ निघून गेला आणि मध्यस्थीनं बाहेर हाक मारली. आमचा शेतकरी बाप बाहेर आला आणि मध्यस्थीनं सांगितलं, दादा, पार्टी चांगली आहे, मुलगा चांगला आहे, तुमच्या लेकीच्या आयुष्याचं सोनं होईल बरं. पण दादा, पाहुणे म्हणतात लग्नाचा सगळा खर्च मात्र आपल्याला करावा लागेल. अरे एवढे शब्द या बापानं ऐकले आणि त्या बापाच्या पायाखालची वाळू सरकली. अरे माझ्या लेकीचं लग्न आहे, माझ्या काळजाच्या तुकड्याचं लग्न आहे, चांगला हॉल पाहायचं म्हटलं तर 1.5-2 लाख रुपये निघून जातील. पाहुण्यांचा मानपान करायला 1.5-2 लाख जवळ हवे. माझ्या लेकीचे दागिने, तिचा संसार 2-2.5 लाख रुपये निघून जातील. 7-8 लाख रुपये खर्च आहे. पैसे आणावेत कुठून? अजून तर उसाचं बिल आलं नाही, जवळ तर एवढे पैसे नाहीत. माझ्या बहिणींना आजही आठवून पहा, तुमचं लग्न होईपर्यंत तुमच्या जीवनात तुम्ही कितीही चुका केल्या तरी प्रत्येक वेळेस तुमच्या चुका माफ करून तुम्हाला प्रत्येक वेळेस कुशीत घेणारा हा बाप. पण जर तुमच्या भावाकडून 10वीला असणाऱ्या भावाकडून एक जरी चूक झाली तर त्याला घराच्या उंबऱ्यात उभे करून धारेवर धरणारा हाच आमचा शेतकरी बाप.
पण आज पहिल्यांदा त्या शेतकरी बापानं तुमच्या 10वीला असणाऱ्या भावाला जवळ घेतलं आणि सांगितलं, पाप्या अरे तुझी ताई आयुष्यात दुसरं काय मागणार आहे, तुझी ताई सुखी झाली, मी आनंदानं मरायला मोकळा झालो रे, माझ्या आयुष्यात मला दुसरं काही नको, पण तुझी बहीण सुखी राहिली पाहिजे. माझ्या बहिणीनं एवढाच खऱ्या अर्थानं फक्त शब्द आणि तुमच्या वडिलांच्या डोळ्यातली आसव आज पहिल्यांदा तुमच्या 10वीला असणाऱ्या भावानं पाहिली. आणि तुमचा भाऊ उत्तरला, बाबा काळजी करू नका, आपण रात्रीचा दिवस करू, दिवसाची रात्र करू, हाडाची काडा आणि रक्ताचं पाणी करू, पण माझी ताई सुखी राहिली पाहिजे. माझ्या बहिणीनं एवढाच आधार तुमच्या 10वीला असणाऱ्या भावाकडून तुमच्या वडिलांना मिळाला आणि वडील घरात धावत आले. पाहुण्यांकडे पाहिलं आणि सांगितलं, पाहुणं अहो पाहता काय, फोडा सुपारी. माझ्या बहिणींनो आजही तुमचा साक्षीगंध झाला, तो दिवस आजही आठवून पहा. तुम्ही तुमच्या नवीन प्रपंचाच्या स्वप्नात सबंध दिवस आणि रात्र रम्मान होतात, पण तुमच्या शेतकरी बापाच्या जीवनातली ती पहिली अशी रात्र होती की सबंध रात्रभर तो उशीवर फक्त कूस बदलत राहिला. पैसे आणावेत कुठून, पैसे जमवेत कसे, या विवेचने त्याला रात्रभर झोप लागली नाही. अरे सकाळी तू दूध डेअरीवर गेला ना, त्या दिवशी दुपारचे 12 वाजले तरी आमचा बाप घरी आलाच नाही, कारण त्यानं डेअरीवर दूध घातलं आणि तिथून धावत तो सोसायटीत गेला, तिथून पतसंस्थेत गेला, बँकेत गेला, मित्रांच्या पायावर त्या बापानं डोकं टेकवलं, तेव्हा कुठून तरी तुमच्या लग्नापुरते पैसे त्या बापानं जमा केले. माझ्या बहिणीनं आजही तुमचा बस्ता बांधलेला दिवस आठवून पहा. पुण्याच्या मार्केटमध्ये 35,000चा शालू घेताना तुमच्या शेतकरी बापाच्या चेहऱ्यावर आनंद होता, पण माझ्या बहिणींनो तुमच्या लग्नाच्या दिवशी मात्र त्या बापानं घातलेल्या बनियांची थिगळं मोजायला या जगाच्या पाठीवरचा प्रत्येक दुर्बिणीचा डोळाही अपूर्ण होता. त्या बापानं बस्त्यामध्ये तुम्हाला 10,000चे सँडल घेताना आमच्या शेतकरी बापाच्या चेहऱ्यावर आनंद होता, पण माझ्या बहिणींनो तुमच्या लग्नाच्या आदल्या दिवशी मात्र उद्या गडबडीत आपल्या चपलेचा वात निघू नये म्हणून आदल्या दिवशी चंभाराकडे जाऊन आपल्या चपलेला 2 चोका मारून आणणार आहे. हाच तुमचा शेतकरी बाप होता, पण पडद्यामागे जगणारा बाप कधी पडद्यासमोर हल्ली लेकरं समजून घेत नाही, म्हणून तर पडद्यामागे जगणारा देवदूता समान विठ्ठलाची मूर्ती असणारा बाप वास्तवात आम्हाला समजत नाही. भले त्या बापानं कर्ज केलं, पण तुमच्या लग्नात मात्र त्यानं कोणतीही कसर ठेवली नाही. माझ्या बहिणीनं भले त्या बापानं कर्ज केलं, पण तुमचं लग्न मात्र धूमधडाक्यात करून दिलं. 1 वर्ष गेलं, कोरोना आला, कोरोनाचंही 1.5 वर्ष गेलं आणि आत्ता 4 महिन्यावर आलेला मार्चचा महिना असावा. 27-28 मार्चची तारीख होती आणि हाच तुमचा शेतकरी बाप गावातल्या हॉटेलमध्ये मित्रासोबत चहा पीत बसला होता. पण त्याचवेळी सोसायटीच्या शिपायानं दुरून पाहिलं, शिपाई धावत आला, आमच्या वडिलांच्या हातामध्ये एक लिफाफा दिला आणि त्या शेतकरी आमच्या बापानं चहाचा अर्धा कप त्या टेबलवर ठेवला आणि लिफाफा फोडून ते पत्र वाचू लागला. पत्र सोसायटीचं होतं, पुढच्या 3 दिवसात हप्ता जमा करायचा होता. अरे बापाच्या पायाखालची वाळू सरकली. 15 दिवस झाले सोसायटीतून फोन येतोय, 8 दिवसात 3 वेळा बँकेच्या चेअरमनचा फोन आला, आज पतसंस्थेचाही खऱ्या अर्थानं पत्र येऊन गेलंय, जवळ तर पैसे नाही, करावं काय. माझ्या बहिणीनं आजही आठवून पहा, त्याही दिवशी दुपारी 12ची वेळ झाली होती. या बापाच्या पोटातली भूक जागी झाली होती, पण तो बाप घरी नाही आला. तिथून धावत तो मित्रांकडे गेला, पाहुण्यांकडे गेला, अनेकांच्या पायावर त्यानं डोकं टेकवलं, तेव्हा कुठून तरी हप्त्यापुरते पैसे जमा केले आणि दुसऱ्या दिवशी धावत सोसायटीत गेला. हप्ता भरला आणि चेअरमन साहेबांना सांगितलं, चेअरमन साहेब नव्याचं जुनं करून घ्या बरं, पैसे आले की सगळं भरून टाकेल. एवढंच तो बाप बोलला. भरलेल्या पैशाची पावती घेतली आणि सोसायटीची एक पायरी तो बाप उतरू लागला. अरे हाच तुमचा शेतकरी बाप सोसायटीच्या 3च पायऱ्या उतरला आणि त्याच्या खिशातला मोबाईल खणानला. आमच्या शेतकरी बापानं फोन कानाला लावला. फोन जावयाचा होता आणि जावई उत्तरला, मामा अहो अभिनंदन, तुम्ही बाबा होणार आहात. या शेतकरी बापाला काय आनंद झाला, माझं लेकरू बाळकपणाला येणार आहे, माझी लेक बाळकपणाला येणार आहे, म्हणून धावत धावत तुमच्या घरी जाऊन तुमच्या आईला सांगावं म्हणून त्या बापानं गाडीला चावी लावली आणि वेगानं तुमच्या घराकडे निघाला. पण माझ्या बहिणींनो, तुमचं माझं घर म्हणजे गावापासून 1-1.5 किलोमीटर दूर असणारं. हा बाप गावातल्या चौकात आला आणि राहून त्या बापाचा पाय मात्र गाडीच्या ब्रेकवर गेला आणि उजवा हात खिशावर आला. बाप मनोमन विचार करू लागला, अरे आता तर 4 मित्रांकडे उसनमारी केली, तेव्हा सोसायटीचा हप्ता भरला, माझं लेकरू बाळकपणाला येणार आहे, सरकारी दवाखान्यात न्यायचं म्हटलं तर मेडिकलला 5-10 हजार जवळ हवेत, पण माझ्या खिशात अवघे 3,000 रुपये. त्याही दिवशी तो बाप घरी नाही आला. तिथून धावत तो पतसंस्थेत गेला, तिथून तो संस्थेच्या ऑफिसमध्ये गेला, तिथून